कमी वेळेमध्ये इंग्लिश या विषयामध्ये पैकीच्या पैकी स्कोर करायचा असेल किंवा जो विद्यार्थी म्हणतो की सर मी इंग्लिशमध्ये 0 आहे आणि मला कमी वेळेमध्ये 90 प्लस स्कोर करायचा आहे, तर आपले 30 तासांच्या 30 ज्या ट्रिक्स आहेत, 30 जे लेक्चर्स आहेत, हे करून तुम्हाला कमी मेहनतीमध्ये कमी एफर्ट्समध्ये 90 प्लस स्कोर येणार जर तुम्ही शून्य आहात। आणि जर तुमची इंग्लिश ऑलरेडी चांगली असेल तर तुम्ही पैकीच्या पैकी स्कोर सुद्धा आपले ह्या ज्या 30 ट्रिक्स आहेत ह्या करून तुम्ही पैकीच्या पैकी स्कोर सुद्धा मिळवू शकता। सो एनिवे, सो आज आपण जे 30 तासांच्या 30 ट्रिक्स आहेत, 30 लेक्चर्स आहेत त्याची सुरुवात करणार आहोत। बट बिफोर स्टार्टिंग टुडेज लेक्चर I want to tell you something about this course so that you can get out of score in English even you are 0. Okay, so without any delay, let's understand what is the course, what is the syllabus and how to complete it and how to get out of score in English subject. So ह्या ज्या फक्त 30 ट्रिक्स आहेत यांचे आपण 30 लेक्चर बनवलेले आहेत आणि आज आपलं पहिलं लेक्चर आहे। याच्यामध्ये आपण काय करणार आहे, अपकमिंग जी आपली तलाठी भरती आहे, शिक्षक भरती, टीईटी पेपर 1, टीईटी पेपर 2 असेल किंवा टीएआयटी बाय आयबीपीएस पॅटर्न असेल, त्याच्यानंतर तुम्ही जर कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी मेन्सला असाल, तुम्ही एमपीएससी ची तयारी करत असले किंवा ज्या एक्झाम्स तुम्हाला माहित असेल एमपीएससी सरळ सेवेअंतर्गत होत आहेत त्या एक्झाम्स असतील किंवा वनरक्षक आहे, आता अपकमिंग महानगरपालिका आहेत खूप साऱ्या ज्याच्या ऍड येतच आहेत, आणखी फ्युचर मध्ये पण येणार आहेत, नगर परिषद आहे आणि आरोग्य विभाग आहे, किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वाटते की सर तुम्ही इथं माझी एक्झाम मेन्शन नाही केली, याच्या व्यतिरिक्त तुमची एक्झाम कुठलाही एमपीएससी पॅटर्न असेल, टीसीएस पॅटर्न असेल, आयबीपीएस पॅटर्न असेल, शिक्षक भरती असेल, इव्हन तुम्ही म्हणणार की सर मला इंग्लिश ग्रामर येते आणि इंग्लिश ग्रामर मध्ये मला कमी वेळेमध्ये पैकीच्या पैकी स्कोर करायचा आहे, किंवा काही विद्यार्थी म्हणतात की सर माझी इंग्लिश ओके आहे, माझी इंग्लिश चांगली आहे, हे जे तुम्ही शिकवता हे सर्व मला येते बट मला टाइमच पुरत नाही पेपर लिहायला। जेव्हा मी पेपर लिहितो, पेपर असतो 1 तासाचा, तर मला 1.5 तास लागतो कारण मी स्वतःला चेक करत आहे, मी स्वतः मॉक टेस्ट देत आहे। सो टाइम वाचवण्यासाठी किंवा काही येत नसेल वेळेवर तर ते आठवण्यासाठी ह्या ट्रिक्स एवढ्या पॉवरफुल आहेत की तुमची इंग्लिश 0 जरी असेल तरी सुद्धा तुम्ही 90 प्लस आणि जर तुमची इंग्लिश चांगली असेल तर पैकीच्या पैकी स्कोर करता येतो। चला ठीक आहे, सो बेसिकली लक्षात आलं असेल की आपला इंग्लिश ग्रामर जर पेपरला असेल तर तुम्ही ह्या ट्रिक्स वापरून चांगला स्कोर करू शकता। बेसिकली हे बेसिक लेक्चर करणे का गरजेचे आहे एकदा आपण समजून घेऊया। बघा, कुठलंही तुम्हाला माहित असेल इंग्लिश ग्रामरची जेव्हा सुरुवात होते त्याच्यामध्ये असते सेंटेन्स, सर्व विद्यार्थ्याला माहित असेल। तुम्हाला जर ग्रामर शिकायचं आहे तर ग्रामर मध्ये शब्द येतात का? नाही। तुम्हाला आता एक गोष्ट सांगायची मला की जर इंग्लिशची सुरुवात करायची आपल्याला तर इंग्लिश मध्ये काय असते तुम्हाला सर्वांना माहित असेल। बेसिकली इंग्लिश मध्ये असते काय, इंग्लिश मध्ये असतात लेटर्स, तुम्हाला माहित असेल। लेटर्स पासून तयार होतात, यु नो लेटर्स पासून तयार होतात वर्ड्स पासून तयार होतात फ्रेजेस किंवा क्लॉजेस, आणि क्लॉजेस पासून तयार होतात सेंटेन्सेस, आणि सेंटेन्सेस पासून तयार होतात पॅरेग्राफ, आणि पॅरेग्राफ पासून तयार होतो आपला पॅसेज। हे तर तुम्हाला माहिती आहे, पुढे सांगण्याची गरज नाही। सो या पद्धतीने आपण काय करत असतो, कुठल्याही भाषेला शिकत असतो। मग भाषा जर शिकायची असेल तर मला काय म्हणायचं आहे की भाषेमध्ये एक टॉपिक आहे त्याचं नाव आहे ग्रामर। तुम्हाला जर ग्रामर शिकायचं असेल तर तुम्हाला लेटर शिकणे गरजेचं नाही, इथं वर्ड शिकणे गरजेचं नाही, तुम्हाला फ्रेजेस क्लॉजेस सुद्धा एक तो छोटासा भाग आहे तो शिकणे गरजेचं आहे बट तो क्लॉजेस मध्ये। बट बेसिकली ओव्हरऑल जर ग्रामर बघितलं तुम्ही तर तुम्हाला सर्वात महत्वाचं असते ते म्हणजे सेंटेन्स। जर तुम्हाला सेंटेन्स आलं तर तुम्ही काय करू शकता, सेंटेन्स जर समजलं तर त्याच्यातली चुकी ओळखू शकता। सेंटेन्स जर समजलं तर तुम्ही ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, त्याच्यानंतर टेन्सेस, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह डिग्री, त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही तर आणखी जेवढी काही चॅप्टर्स आहेत जसं की सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, क्लॉजेस, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज, ओके, त्याच्यानंतर नाउन क्लॉज, त्याच्यानंतर पार्ट ऑफ स्पीच शिकायचं असेल किंवा जो काही भाग तुम्हाला ग्रामरचा शिकायचा असेल, यू नीड टू अंडरस्टँड सेंटेन्स फर्स्ट। Okay, so if you don't know what is the sentence, then you can't learn English grammar properly. So I request you की first of all तुम्हाला ग्रामर जर शिकायचं असेल तर ग्रामर शिकण्याच्या अगोदर तुम्हाला वाक्य म्हणजे काय हे येणं गरजेचं आहे। म्हणून आपण काय करत आहोत, आजच्या लेक्चर मध्ये हे जे सेंटेन्स असते, बेसिकली सेंटेन्स बनते कसं हे आजच्या लेक्चर मध्ये शिकणार आहे। आजच्या लेक्चर शिवाय तुम्ही इंग्लिश ग्रामरची सुरुवात करू शकत नाही। चालेल, चला एनिवे, सो हे बेसिक लेक्चर करणे का गरजेचं आहे फर्स्ट ऑफ ऑल ते बघूया।
बिकॉज आजच्या लेक्चरमध्ये मी सांगणार तुम्हाला की हे जे सेंटेन्स असते, सेंटेन्समध्ये मुख्यतः कुठले कुठले एलिमेंट्स असतात, कुठल्या कुठल्या गोष्टी असतात हे समजून घेणं गरजेचं आहे. ओके, अमंग ऑफ यू लॉट्स ऑफ स्टुडंट यू नो मे थिंक दॅट सर मला हे बेसिक सर्व येते, माझी इंग्लिश चांगली आहे, सो इवन शुड आय अटेंड दिस लेक्चर अगेन, असे खूप सारे विद्यार्थ्यांचे यू नो डाऊट्स असू शकतात. मी तरी सांगेल यू नो एव्हरीथिंग आय नो. इफ यू आर इंटेलिजंट, if you have completed my course more than 2 to 3 times, even you should watch this session again. Why? Because as you know, in every time I teach you some new things. Okay, आणि ऑल्सो मी तुम्हाला काय करून देतो, ज्या गोष्टी तुमच्या लक्षात राहत नाही त्या आणखी लर्निंग सुद्धा करून देतो. माझं काम फक्त तुम्हाला टीचिंग करणे नाही आहे. चला आता सुरुवात करूया की फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय माहित पाहिजे. आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल माहित पाहिजे सेंटेन्स. आता सेंटेन्स जर समजून घ्यायचं झालं तर आपण सेंटेन्सचं एक एक्झाम्पल घेऊया. मी तुमच्यासमोर एक वाक्य लिहितो बघा. सेंटेन्स आहे दे हॅव अ टॉर्न शर्ट. बघा, वी हॅव अ सिंगल सेंटेन्स अँड आता वाक्य म्हणजे काय असते एकदा थोडं सोप्या भाषेत सांगतो. वाक्य म्हणजे ज्याच्या शेवटी काय असतो, फुल स्टॉप असतो. वाक्य म्हणजे ज्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन घेऊन त्या एक्सक्लेमेशनच्या खाली पण फुल स्टॉप असतो. वाक्य म्हणजे एक क्वेश्चन मार्क आणि त्या क्वेश्चन मार्कच्या खाली सुद्धा एक फुल स्टॉप असतो. म्हणजे वाक्याची जी डेफिनेशन आहे ही शेवटी फुल स्टॉप येणे म्हणजे सेंटेन्स. या फुल स्टॉपला आपण पिरियड सुद्धा म्हणतो. शेवटी पिरियड येणे म्हणजेच आपलं सेंटेन्स. समजलं सेंटेन्सची इझी डेफिनेशन. तुम्ही म्हणा सर जर इथं कॉमा घेतला, जर मी वाक्य असं लिहिलं व्हेन यू कम कॉमा, याला सेंटेन्स म्हणतात का? द आन्सर इज नो. अगदी सोप्या भाषेत हे समजून घ्या की वाक्य म्हणजे काय बरं. कारण ग्रामर जर शिकायचं झालं तर वाक्यावर तुमची कमांड पाहिजे. आणि वाक्य जर समजून घ्यायचं झालं तर तुमच्या लक्षात आहे की इफ देर इज फुल स्टॉप ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स देन वी कॉल्ड इट्स अ सेंटेन्स असं म्हणू शकतो आपण. वाक्य म्हणजे शेवटी फुल स्टॉप असणे, मग तो कुठल्याही फॉर्मॅटमध्ये असू शकतो. क्लिअर आहे? इफ देर इज नो फुल स्टॉप देन वी कांट कॉल इट सेंटेन्स. ओके, चला पुढे जाऊया. सो क्लिअर झालं की हे 100% सेंटेन्स आहे. कशावरून ओळखलं? फुल स्टॉपवरून. मग आता सेंटेन्स जर समजलं तर आपण ट्रिक समजू शकतो. सो ह्या ज्या ट्रिक्स मी तुम्हाला शिकवणार आहे, हे जे पॉवरफुल सेशन्स आहेत, आज त्याचं अगोदर बेसिक लेक्चर आहे आणि उद्यापासून दररोज संध्याकाळी 9 वाजता 9 ते 10 वाजता आपण काय करतो, आपण तुम्हाला ट्रिकचे 30 लेक्चर देतो. आजचे पहिलं लेक्चर आहे, उद्या दुसरं लेक्चर असेल. दुसऱ्या लेक्चर पासून तुम्ही ट्रिक शिकणार आहात. पण त्या ट्रिक्स त्यांना समजतील ज्यांचं बेसिक क्लिअर आहे, ज्यांनी पहिलं लेक्चर बघितलेलं आहे. पहिल्या लेक्चरमध्ये थोडंसं तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल. मी परत एकदा सांगतो, हे जे फर्स्ट लेक्चर आहे, तुमची इंग्लिश जास्त वीक असेल बघा, ज्यांची नॉर्मल आहे त्यांनी एकदा बघा, ज्यांची थोडी वीक असेल 2 वेळा बघा, ज्यांची जास्तच वीक आहे त्यांनी 3-3 वेळा बघा. असं का म्हणत आहे मी? बिकॉज जर आपला बेस वीक असेल तर तुम्ही कितीही बिल्डिंग किती हाय क्वालिटी मटेरियलने बांधली तरी ते कधी ना कधी कोसळणार. पण त्यासाठी काय असलं पाहिजे, आपला बेस स्ट्रॉंग असला पाहिजे. म्हणून हे लेक्चर तुम्ही 2 वेळा 3 वेळा इव्हन 4 वेळा बघा. बट जर हे लेक्चर तुम्हाला समजलं नाही तर पुढचे ट्रिकचे लेक्चर करू नका. बिकॉज हे पूर्ण ट्रिक जे आहे त्या बेसिक लेक्चरवर डिपेंडंट आहेत. ओके, चला ठीक आहे. सो दिस इज द सेंटेन्स. बट मी तुम्हाला 2 ते 3 प्रश्न अगोदर विचारतो. पहिला प्रश्न, आता हे जे प्रश्न आहेत ज्यांची इंग्लिश 0 आहे मी त्यांना नाही विचारणार. तुमच्यामधून खूप सारे विद्यार्थी 0 लेवलचे आहेत, खूप सारे विद्यार्थी इंटरमिडिएट लेवलचे आहेत. ओके, की ज्यांची इंग्लिश 50-50 असं म्हणू शकतो आपण, त्यांना आपण इंटरमिडिएट म्हणतो. आणि खूप सारे विद्यार्थी असे आहेत की सर माझा स्कोअर पण चांगला येतो, सर्वच काही आहे, बट प्रॉब्लेम आहे मला टाइम पुरत नाही, किंवा प्रॉब्लेम आहे कधी कधी सिली मिस्टेक्स होतात, किंवा प्रॉब्लेम आहे वेळेवर आठवतच नाही, असे त्यांना ऍडव्हान्स लेवल म्हणू शकतो आपण. बाकी येते सर्व. तर तुम्ही जे 0 लेवलचे आहेत मी त्यांना प्रश्न नाही विचारणार, त्यांनी फक्त थोडासा पेशन्स ठेवायचा आहे. बट नाव आय एम गोइंग टू आस्क क्वेश्चन टू दोज हु आर इन इंटरमिडिएट अँड ऍडव्हान्स लेवल. ओके, चला प्रश्न पहिला काय माझा बघा. पहिलाच प्रश्न आहे की दे हॅव अ टॉर्न शर्ट. प्रश्न आहे व्हॉट इज द टेन्स. पहिलाच प्रश्न की या वाक्याचा टेन्स काय आहे, हा पहिला प्रश्न आहे आपला. बघूया, तुम्ही खूप सारे विद्यार्थ्यांनी कमेंट करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये.
पहिलाच प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल. ओके, येस एव्हरीवन, व्हेरी गुड इव्हिनिंग. सो मी प्रत्येकाला एवढीच रिक्वेस्ट करेल की तुम्हाला वाटतं की सर माझी इंटरमिडिएट किंवा माझी इंग्लिश एवढी पण वीक नाही आहे, ठीक आहे, माझं बेसिक थोडंफार क्लिअर आहे, बट आन्सर देण्याचा प्रयत्न करा. जे टोटल ब्लँक्स आहेत त्यांनी आन्सर देऊ नका. चला ठीक आहे, व्हेरी गुड. खूप सारे विद्यार्थी आन्सर देत आहेत, पण मी एवढंच सांगेल याच्यामध्ये की मी तुम्हाला जे काही शिकवणार आहे एक सिंगल कन्सेप्ट सुद्धा मिसिंग नाही देणार. डोंट वरी. आता बघा, जे काही तुम्ही आन्सर देत आहात त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय. चला ठीक आहे, बाकीचे आन्सर पण येतील विद्यार्थ्यांचे. ओके, सो नाव सर्वात महत्वाचं याच्यामध्ये काय आहे, सर्वात महत्वाचं आहे हे जे सेंटेन्स आहे, वाक्य आहे, हे वाक्य जर समजलं तुम्हाला तर तुम्हाला प्रश्न मी टेन्सवर विचारू शकतो. बघा, हे सिंगल सेंटेन्स दिलं ना, मी तुम्हाला प्रश्न टेन्सचा विचारू शकतो, मी तुम्हाला प्रश्न आर्टिकलचा विचारू शकतो, मी तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये पार्ट ऑफ स्पीचचा विचारू शकतो, मी तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह, पॅसिव्ह मधून ऍक्टिव्हचा विचारू शकतो, मी तुम्हाला याचा प्रश्न याचा क्वेश्चन टॅग करा विचारू शकतो, मी तुम्हाला प्रश्न हे डायरेक्ट स्पीच आहे याची इनडायरेक्ट स्पीच करा विचारू शकतो, मी तुम्हाला प्रश्न क्लॉजेस वरती याच प्रश्नाचा विचारू शकतो. तुमच्या लक्षात येत आहे. जर सेंटेन्स आहे तर त्या सेंटेन्सला तुम्ही ग्रामर मध्ये कुठल्याही चॅप्टर मध्ये कन्वर्ट करू शकता. मेन प्रॉब्लेम काय आहे, आपण सेंटेन्सला व्यवस्थित समजून घेत नाही आणि ग्रामर शिकायला जातो म्हणून ते ग्रामर मध्ये पैकीच्या पैकी स्कोर येत नाही. हे रियालिटी आहे. सो आजचं जे पहिलं लेक्चर आहे ते व्यवस्थित समजून घ्या आणि उद्यापासून ट्रिक्स 0 पासून सॉल्व्ह करा, त्या सुद्धा सेकंदामध्ये. आता हा जो प्रश्न आहे, जर तुमचं बेसिक क्लिअर नाही आहे तर एक सर्वात महत्त्वाचं समजून घ्या. तुमच्या समोर ऑप्शन्स होते 10 चे. पहिलं जे ऑप्शन होतं ते होतं सिंपल प्रेझेंट टेन्स. काही विद्यार्थ्यांनी डायरेक्ट आन्सर दिला प्रेझेंट टेन्स, तसं नाही. हे ऑप्शन्स आहे तुमच्या समोर बघा, काही विद्यार्थ्यांनी वेगळेच आन्सर दिले. दुसरा आहे प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सी आहे हे सेंटेन्स पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स. आणि डी आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चला ठीक आहे, मी तुमच्या ऑलरेडी कमेंट बघत होतो. फक्त मला एवढं सांगायचं आहे की तुमचे जे आन्सर येणार आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय, सर्वात महत्वाचं काही ऑप्शन्स आहेत आणि उत्तरही सांगून देतो, उत्तर हे आहे. बट तुमच्यामधून खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आन्सर काय दिलं असेल याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट. की सर बघा, हा टोल तुम्हाला माहित आहे, टियर एक फॉर्म आहे, तुम्हाला माहित असेल. टियर बघा, पहिला फॉर्म जो आहे V1 त्याला मी टियर नाव देतो, TEAR, टियर. V2 काय असतो याचा, टोर, TORE. याचा V3 काय असतो, टॉर्न. मग काही विद्यार्थी काय म्हणतात की सर हा सब्जेक्ट आहे, हा हॅज आहे आणि हा तिसरा फॉर्म आहे. मी परत एकदा सांगतो, ज्या विद्यार्थ्यांची इंग्लिश 0 आहे, ज्या विद्यार्थ्याला असं वाटतं की सर मी तर पहिला दिवस आहे म्हणून क्लास लावला आणि तुम्ही एवढा ऍडव्हान्स सांगता तर माझ्या डोक्यावरून जाते, मी तुम्हाला प्रश्न विचारलाच नाही. तुम्हाला फक्त थोडंसं वेट करायचं आहे. बिकॉज हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन किती आहे बघा. कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन का बरं म्हणतो मी याला, मी जर दुसरा प्रश्न लिहिला असता की दे, एकच मिनिट द्या मला, प्रश्न लिहूया आपण, इथं लिहूया, दे हॅव टॉर्न अ शर्ट. बघा, तुमच्या समोर 2 वाक्य आहेत आणि दोन्हीही वाक्याचा टेन्स वेगळा आहे, दोन्हीही वाक्याचा टेन्स वेगळा आहे. मला तेच सांगायचं आहे की तुम्हाला मी ट्रिकच्या माध्यमातून फक्त बेसिक इंटरमिडिएट लेवलचे क्वेश्चन नाही, मी ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन शिकवणार की जे तुम्ही चुकवणार. हे सेंटेन्स सुद्धा करेक्ट आहे, हे सेंटेन्स सुद्धा करेक्ट आहे. प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का, प्रॉब्लेम आहे आपल्या बेसिक कन्सेप्ट मध्ये, प्रॉब्लेम आहे आपल्या आपण बस पुस्तकी नॉलेज घेतो तिथं. पण मी तुम्हाला इंग्लिश मध्ये 90+ प्रत्येक विद्यार्थ्याचा स्कोर येईल एवढी नक्कीच गॅरंटी घेतो जो स्वतःला 0 समजतो. ओके, बघा, हा ज्यांना बघायचं आहे की सर खरोखर तुमचा रिझल्ट आहे का, गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा. अवर रिझल्ट दर आठवड्याला मी आताच टाकणं चालू केलं. आपले जेवढे रिझल्ट आहेत एवढे रिझल्ट आहेत की मी तुम्हाला, मला तोंडातून नाही सांगायचे आहेत, तुम्ही स्वतः चेक करा विद्यार्थ्यांचं म्हणणं काय. ओके, त्यांच्या तोंडामधून. तर गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करून अवर रिझल्ट ऑप्शन येईल. जे स्वतः 0 होते ते कसे 90+ करू शकले, ते कसे 80+ करू शकले, तुम्ही का नाही करू शकत मग. ओके, सो एनिवे क्वेश्चन बघा. क्वेश्चन मध्ये आहे की हा सुद्धा करेक्ट आहे, हा सुद्धा करेक्ट आहे, बट याच्यामध्ये दे जो आहे तो सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये हॅव जो आहे तो हेल्पिंग वर्ब आहे, याच्यामध्ये टॉर्न जो आहे तो मेन वर्ब आहे आणि याच्यामध्ये अ शर्ट जो आहे
तो ऑब्जेक्ट आहे. ओके, मग सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट यालाच म्हटलं जाते कुठला टेन्स? यालाच म्हटलं जाते प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. 0 वाल्यांनी फक्त काय करा, फक्त लेक्चर बघा, जास्त डोकं लावू नका, मी शिकवून सुरुवात करणार आहे. आणि हा जो टेन्स आहे बघा, हा जो दे आहे हा सब्जेक्ट आहे, हा जो हॅव आहे हा हेल्पिंग वर्ब आहे. बट 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 आता हा मेन वर्ब आहे का? नाही आहे. का बरं नाही सर सांगा एकदा? हा मेन वर्ब का नाही? इथं तो मेन वर्ब होता, इथं मेन वर्ब का नाही? बिकॉज मेन वर्बच्या अगोदर कधीही आर्टिकल लागत नसते. समजलं सर्वांना? सर आर्टिकल कुठे लागते? आर्टिकल एकतर नामाच्या अगोदर, आर्टिकल एकतर ऍडजेक्टिव्हच्या अगोदर, आर्टिकल एकतर ऍडवर्बच्या अगोदर लागते. पण सॉरी, हा जो आर्टिकल आहे हा कधीच मेन वर्बच्या अगोदर लागत नाही. मग एक तर हे वाक्य चुकीचं आहे, एक तर हा मेन वर्ब नाही. समजलं? आयदर इट सेंटेन्स इज इनकरेक्ट और आपण म्हणणार और जो आहे तो मेन वर्बच नाहीये. मग कोण आहे मेन वर्ब नाही तो कोण आहे? तो इथं ऍडजेक्टिव्हचं काम करत आहे. कोणाचं? ऍडजेक्टिव्हचं. कारण शर्ट हा जो आहे हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट कोण आहे? तो नाऊन आहे. जातीने काय आहे तो? जातीने नाऊन आहे. नामाबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा शब्दच ऍडजेक्टिव्ह असतो. आणि दोन्ही वाक्याचा मराठी अर्थ सुद्धा वेगळा आहे. कसा आहे बघा, दोन्ही वाक्याचा मराठी मिनिंग सांगतो मी तुम्हाला. पहिला शब्द मराठी करा, दे म्हणजे कोण? त्यांनी. शर्ट म्हणजे शर्ट, टॉर्न म्हणजे फाडलेलं, टियर म्हणजे फाडणे. त्यांनी शर्ट फाडलेलं आहे अशी मराठी होते बघा. दे म्हणजे कोण? त्यांनी. शर्ट, टॉर्न मीन्स फाडलेले, आणि हॅव म्हणजे आहे. समजण्याचा अर्थ काय होतो की त्यांनी क्रिया पूर्ण केलेली आहे. त्यांनी क्रिया पूर्ण केलेली आहे प्रेझेंट मध्ये, म्हणून त्याला म्हणतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हे बेसिक आहे. पण बेसिक मध्ये मी ऍडव्हान्स कन्सेप्ट कसे क्रिएट होतात ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मी अजून शिकवणं सुरुवात केली नाही. मी 0 विद्यार्थ्याला काय केलेलं आहे, बाजूला ठेवलेलं आहे की थोडा वेट करा, आपण 0 पासून शिकायला सुरुवात करणार आहोत. बट बिफोर दॅट जे म्हणतात की सर आम्ही इंटरमिडिएट मध्ये आहोत, ऍडव्हान्स मध्ये आहोत, लेक्चर तर बघत आहे तुम्ही, पण स्कोर येतो का आपला पैकीच्या पैकी? नाही येत ना. आला असतं तर आपण लेक्चर बघितलं नसतं. ओके, सो माझं म्हणणं आहे की जर पैकीच्या पैकी स्कोर येत नाही तर प्रॉब्लेम कुठेतरी आहे. प्रॉब्लेम आहे आपण जास्तच अभ्यास करतो. प्रॉब्लेम आहे की जो आपल्याला डिमांडेड आहे त्या गोष्टी सोडून वेगळंच काही अभ्यास करतो. पुस्तकी नॉलेज जास्त आहे, थेरोटिकल कमी आहे. हे प्रॉब्लेम असू शकतात. सो मी यांना टार्गेट केलेलं आहे अगोदर सुरुवातीला फक्त, मग शिकवायला सुरुवात करतो. मग सर्व सण एकत्र येतील 0 पासून. बघा आता याच्यामध्ये जर बघितलं तर याचा अर्थ काय होतो? ते किंवा त्यांच्याकडे एक फाडलेलं शर्ट आहे. बघा याचा मराठी मीनिंग काय होतो? त्यांच्याकडे फाडलेलं शर्ट आहे. बघितलं किती मोठा फरक पडतो? जर तुम्हाला थोडंसं समजलं नाही, दोन्ही वाक्य दिसायला सारखे दिसतात, फक्त एक आर्टिकल इथं गेला किती मोठा इफेक्ट क्रिएट होतो बघू शकता तुम्ही, किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो बघू शकता तुम्ही. सो दिस इज कॉल्ड प्रेझेंट परफेक्ट टेन्स अँड दिस इज कॉल्ड सिंपल प्रेझेंट टेन्स. मग आता तुम्ही म्हणा सर याच्यावर तुम्ही सिद्ध काय करायचंय? सिद्ध हे करायचं आहे की तुम्हाला अगोदर शिकलं पाहिजे की सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, ऑब्जेक्ट हे कसे फंक्शन करतात. आपण काय करतो? यांना महत्वच देत नाही. यांना महत्व जेव्हा देत नाही मग असे मोठे मोठे प्रॉब्लेम होतात ऍडव्हान्स मध्ये. आणि म्हणतो सर माझं बेसिक क्लिअर आहे, ऍडव्हान्स मध्ये का बरं प्रॉब्लेम येत आहे? बिकॉज तुझं बेसिकच क्लिअर नाही. मला हेच सांगायचं होतं इंटरमिडिएट आणि ऍडव्हान्स लेवल वाल्यांना, जर इथं तुम्हाला प्रॉब्लेम येतो म्हणजे आपल्याला बेसिक मध्ये इश्यू आहे. ओके, पण हे बेसिक हे कुठे मिळेल? तुम्हाला इथंच मिळेल, टेन्शन नका घेऊ. चला मग एक गोष्ट नक्कीच क्लिअर झाली. आपल्याला काय शिकायचं आहे? आपल्याला शिकायचं आहे सेंटेन्स. सेंटेन्स आले म्हणजेच तुम्हाला सर्वच आलं. समजलं ना? सेंटेन्स आलं म्हणजे तुम्हाला सर्व काही आलं. सो इन दिस सेशन नाउ आय एम गोइंग टू टीच यू इंग्लिश ग्रामर फ्रॉम 0 लेवल. इफ यू वॉच दिस सेशन टिल एंड देन you can watch my trick session all. Okay, सर्वच बघू शकता. Also you can understand all trick sessions. So let's start. तुम्हाला माहित असेल without these 4 topics nobody can learn sentence. तुम्हाला जर सेंटेन्स शिकायचा आहे तर तुम्हाला सेंटेन्स मध्ये 4च गोष्टी महत्त्वाच्या असतात ना. एक सब्जेक्ट असतो, हेल्पिंग वर्ब असतो, मेन वर्ब असतो, ऑब्जेक्ट असतो. एकदा काय 4 गोष्टी समजल्या व्यवस्थित तर तुम्हाला सेंटेन्स मध्ये त्या लेवलला नॉलेज येते. सब्जेक्ट किती आहेत? असंख्य आहेत. हेल्पिंग वर्ब किती आहेत? 27 प्लस आहेत, 27 to 30 आहेत. पुढे चला. मेन वर्ब किती आहेत? मेन वर्ब तर लाखो करोड आहेत, पण फॉर्म समजून घ्यायचा आपल्याला. आपल्याला मेन वर्ब नाही समजून घ्यायचं, मेन वर्बचे फॉर्म समजून घ्यायचा आहे. हे किती आहेत? असंख्य आहेत, बट फॉर्म 5च आहेत. ऑब्जेक्ट किती आहेत? असंख्य आहेत,
मग आता सर असंख्य आहेत तर असंख्यला शिकावं लागेल का? नाही, तुम्हाला काय करावं लागेल सांगतो. हा जो सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट असंख्य असतात. सब्जेक्ट मध्ये काय असते, नाउन पण असतात आणि सब्जेक्ट मध्ये प्रोनाउन पण असतात. नाउन किंवा प्रोनाउन. ओके सर आम्हाला नाउन प्रोनाउन ओळखता येत नाही, काय करू? नाउन आणि प्रोनाउन ओळखता येत नाही, काय करू? काहीच नाही. मी सांगतो तेवढा प्रश्न विचारायचा. काय प्रश्न विचारायचा? कोण आहे किंवा काय आहे असा जर तुम्ही प्रश्न विचारला तर डोळे बंद करून तुम्हाला जे आन्सर मिळेल ते आन्सर असेल नाउन किंवा प्रोनाउन. नाउन किंवा प्रोनाउन तुमचा आन्सर आहे. समजलं? इफ मी तुम्हाला विचारेल व्हॉट इज दिस, काय आहे? तुम्ही ना सर मोबाईल आहे. सर मोबाईल आहे, मग हा मोबाईल आहे तर इथे लिहू शकतो मी मोबाईल. ऑब्विसली मोबाईल इज अ नाउन. ओके पुढे चला. हे काय आहे? रिमोट आहे. काय आहे? रिमोट आहे म्हणजे नाउन. समजलं? नाउन किती इझी आहे. हे चालू काय आहे बरं सांगा बरं, काय चालू आहे? लेक्चर चालू आहे. लेक्चर इज ऑल्सो नाउन. मी कोण आहे? चला ठीक आहे, काय सोडून द्या, कोणने प्रश्न विचारा. मी कोण आहे? टीचर आहे. मी कोण आहे? गणेश आहे. मी कोण आहे? मेल आहे. हे सर्व नाउन आहेत. तुम्ही कोण आहात? विद्यार्थी आहात. विद्यार्थी नाउन आहे. म्हणजे काय किंवा कोणने जर प्रश्न तुम्ही विचारला आणि जे उत्तर तुम्हाला मिळते ते नाउन किंवा प्रोनाउनच असते. हे कायने प्रश्न विचारला म्हणजे तुम्हाला डायरेक्टली नाउन मिळते आणि त्या नामाच्या ऐवजी जो शब्द वापरतात त्याला प्रोनाउन म्हणतात. बस एवढंच आहे. मग आता एवढं डिटेल जाण्याची गरज आहे का तुम्हाला नाउन प्रोनाउन मध्ये? काही गरज नाही. ओके फक्त मला एवढं सांगायचं आहे की सब्जेक्टच्या जागेवर येणारा शब्द फक्त नाउन किंवा प्रोनाउन असतो. एकूण शब्दांच्या 8 जाती असतात. नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. जगामधलं कुठलंही वाक्य घ्या, या 8 जातीच्या बाहेर शब्द जात नसतो. लक्षात आहे? 8 जाती सर्वात महत्वाच्या आहेत. चला ठीक आहे, ते तर आम्ही समजून घेऊ. सब्जेक्ट म्हणजे नाउन किंवा प्रोनाउनच असतो हे समजलं आपल्याला. हे कुठल्या पुस्तकात नाही आहे, बट तुम्ही एरर फाइंड करू शकाल. ऑब्जेक्ट काय असतो? सेम तेच. मी तुम्हाला चॅलेंज देतो, सर्च करा सब्जेक्टची जागा आणि ऑब्जेक्टची जागा चेक करा. हे कशाने दिसेल तुम्हाला? नाउन किंवा प्रोनाउननेच दिसेल. सर ऍडजेक्टिव्ह आला तर येऊच शकत नाही. सर ऍडवर्ब आला तर येऊ शकत नाही. सर प्रेपोजिशन आला तर येऊ शकत नाही. आलं लक्षात? सो नेक्स्ट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची जागा कशाने असते? नाउन किंवा प्रोनाउन. तुम्ही म्हणा सर काही पण. यस 100%. पण आपल्याला कोणी सांगितलंच नाहीये. हे कोणी सांगितलंच नाही आतापर्यंत आपल्याला. आपल्याला फक्त थेरॉटिकल नॉलेज, पुस्तकी नॉलेज आपल्या डोक्यामध्ये मारलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतंय, आपण इझिली विश्वास नाही ठेवत त्या गोष्टीवरती. पण जेव्हा तुम्ही चेक करणार स्वतः लक्षात येईल तुमच्या की यस किती इझी आहे. आपण शिकलो हार्ड पद्धतीने. ओके चला बघा आता. मग आता हे जे ऑब्जेक्टची जागा असते किंवा सब्जेक्टची जागा असते त्यांच्या जागेवर फक्त नाउन किंवा प्रोनाउन येऊ शकतो. आणि तो कसा ओळखायचा? काय किंवा कोण आहे. किती इझी होतं. आपण किती कॉम्प्लिकेटेड करून बसलो त्याला. पुढे चला आता. सो नाउन आणि प्रोनाउन समजलं, पण हे काय असतात थोड्या वेळात बघू. आता या हेल्पिंग वर्ब वरते. हेल्पिंग वर्ब म्हणजेच काय आणि मेन वर्ब म्हणजेच काय हे खूप महत्वाचं आहे. दोन्ही वर्ब असतात. हेल्पिंगला पण वर्ब म्हणतो आणि मेनला पण वर्ब म्हणतो. हे असं समजून झाला की हे दोन्हीही काय असतात माहितीये का? एक सख्खे भाऊ असतात. सख्खे भाऊ यासाठी म्हणतो मी बिकॉज दोन्हीही काही ना काही मदत करण्याचं काम करतात. काय मदत करतात? हेल्पिंग वर्ब म्हणजे असे वर्ब की जे तुम्हाला तुमच्या जीवनामधला टाइम दाखवतात. काय दाखवतात? टाइम. टाइम हा तुमचा प्रेझेंट आहे, टाइम हा तुमचा पास्ट आहे की टाइम हा तुमचा फ्युचर आहे हे दाखवण्याचं काम कोण करते? तर हेल्पिंग वर्ब करत असतात. पण आपल्या जीवनातले जेवढे कामं असतात, वर्क असतात. वर्क म्हणजे कसे? काही काही काम आपण पूर्ण केलेलं असते ज्याला परफेक्ट म्हणतो आपण. काही काही काम आपलं सुरू असते त्याला आपण कंटिन्यू म्हणतो. काही काही काम आपण वारंवार करतो, आपल्या सवय दाखवतो त्याला सिंपल म्हणतो. काही काही कामं करताना आपण टाइम मेन्शन करतो आणि त्या टाइमापासून ते काम चालू असते त्याला परफेक्ट कंटिन्यू म्हणतो. म्हणजे आपल्या जीवनामधले जे काम असतात की कुठलं काम आहे, सिंपल आहे, कंटिन्यू आहे, परफेक्ट आहे, परफेक्ट कंटिन्यू आहे, हे सांगण्याचं काम मेन वर्ब करत असते. आणि आपल्या जीवनातले ज्या वेळ असतात, प्रेझेंट आहे, पास्ट आहे, फ्युचर आहे, हे सांगण्याचं काम हेल्पिंग वर्ब करत असते. मग क्लिअर आहे की आता आपल्याला समजलं की सब्जेक्टची जात काय असते? नाउन प्रोनाउन. ऑब्जेक्टची जात काय असते? नाउन प्रोनाउन. या हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बची जात काय असते? वर्ब. वर्ब स्वतःच एक जात आहे. नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब हा तो वर्ब आहे. आणि त्या वर्बच्या 2 जाती इथं पडतात, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब. ह्या 4 गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर सेंटेन्स मध्ये तुम्ही मास्टर बनणार आहात. फक्त मी एवढी रिक्वेस्ट करेन, आजचं लेक्चर तर थोडंसं थिओरिटिकल वाटेल तुम्हाला, थोडं प्रॅक्टिकल पण सांगेल, पण उद्यापासून तुम्ही ट्रिक्स फक्त आणि फक्त 2 सेकंदात कुठलाही प्रश्न तुम्ही सोडवणार आहात. ओके चला बघूया आपण. आता आपण काय करणार?
स्टेप बाय स्टेप यांना शिकूया. सब्जेक्ट म्हणजेच काय, हे लाखो असतात. सब्जेक्ट म्हणजे कोणाचंही नाव किंवा नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द. मग एवढं शिकण्याची गरज आहे का तुम्हाला? नथिंग. तुम्हाला एवढं शिकण्याची काही गरज नाही. तुम्हाला फक्त गरज आहे प्रोनाउन शिकण्याची काही. ओके, मी सांगतो कुठले. तर हे बघा, सब्जेक्ट्स आहेत तुमच्या समोर आहेत. सब्जेक्टला दोन भागामध्ये डिवाइड केला आपण. म्हणजे सब्जेक्ट काय असतात? एक वचन. तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल की एक वचन काहीतरी भाग असतो. एक वचन म्हणजे जे एक असतात. आणि दुसरा भाग काय नाव याचा? अनेक वचन. अनेक वचन म्हणजे जे एकापेक्षा जास्त असतात. म्हणजे अगदी पहिल्या वर्गातला विद्यार्थी सुद्धा समजू शकेल की एक वचन, अनेक वचन. क्लिअर आहे? पुढे चला. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर इथं सिंग्युलरचाच अर्थ होतो एकवचन आणि प्लुरलचा अर्थ होतो अनेक वचन. ठीक आहे, क्लिअर आहे? आता याच्यामध्ये आणखी गोष्ट समजून घ्या तुम्ही, ती म्हणजे एकच मिनिट मला. एक वचन अनेक वचन तर बघितलं आपण. मग सर्वात महत्वाचं काय याच्यामध्ये आणखी, हे यांचा वापर कोणासाठी करतो? यांना मराठीत करू नका. पुस्तकात असतं ना कसं, असं दिलेलं असतं पुस्तकामध्ये. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, आणि विद्यार्थी म्हणतात सर असं सांगायला खूप सोपी वाटते. सोपी वाटणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला रिझल्ट देऊन जाईल असं नसते. ते इझी पण वाटायला पाहिजे, पण त्याचं आउटपुट पण त्या लेवलला असलं पाहिजे. हे समजून घेत चला. मग आता आपण म्हणणार की ही म्हणजे तो किती सोपं वाटते, पण मी जर म्हणणार ही म्हणजे तो आणि दे म्हणजे ते, असं आपण पाठांतर केलेलं असते पुस्तकामधून. जर तुम्हाला मिनिंग वाईज शिकायचं आहे तर माझं म्हणणं आहे की असं ट्रान्सलेशन करून शिकल्यापेक्षा त्यांना समजून घ्या. त्यांना जर तुम्ही समजून घेतलं ना तर शून्यापासून तुम्हाला त्या लेवलला समजेल. बघा, दोन पद्धतीचे विद्यार्थी असतात. एक असतो फक्त हार्डवर्क करतो. हार्डवर्क कसा करतो की हो ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, आय म्हणजे मी, आणि यू म्हणजे तो, सॉरी तू, आणि दे म्हणजे समजलं ते, वी म्हणजे आम्ही, त्याच्यानंतर यू म्हणजे तू किंवा तुम्ही, असा अभ्यास करतात विद्यार्थी. याला म्हणतात काय? हार्डवर्क करणे, थेरॉटिकल अभ्यास करणे, फक्त ट्रान्सलेशन करणे. पण माझं काय म्हणणं आहे, असा अभ्यास करू नका की प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय, कंजंक्शन म्हणजे उभयान्वी अव्यय. काय करतात मराठीला, जे कधी पेपरमध्ये नाही विचारलं जात. आता असं जर लर्न केलं तर किती मोठा प्रॉब्लेम होतो बघा. प्रॉब्लेम असा होतो, मला एक वाक्य लिहायचं होतं. वाक्य होतं ते माझे वडील आहेत. बघा किती मोठा प्रॉब्लेम होतो. आता आपल्याला सवय झालेली असते ट्रान्सलेशन करण्याची, आणि आपण काय करतो ट्रान्सलेशनच्या माध्यमातून आपण असा अभ्यास करतो की ते, मग सर ते साठी तर इथं पण ते आहे आणि इथं पण ते आहे. हो सर मी ऐकलं होतं, इट हा नॉन लिव्हिंग साठी असतो आणि दे काहीतरी याच्यासाठी असेल. मग आपण काय करतो, लगेच दे घेतो, इथं घेतो दे. ओके, पहिला शब्द आपल्याला मराठीत करायचा, सॉरी इंग्लिशमध्ये करायचा असतो आणि शेवटून करत आणायचं असते. ओके, शेवटून. चला करूया. पहिला शब्द घेतला ते म्हणजेच कोण? दे. आहे म्हणजेच काय? आहे साठी इंग्लिशमध्ये 5 शब्द आहेत. कुठले कुठले? एम, इज, आर, हॅव, हॅज. हे 5 शब्द आहेत की ज्यांचा अर्थ होतो आहे. आणि देला काय लागत असतो? देला आर लागतो, देला इज लागत नाही, देला एम लागत नाही. काय लागतो? दे आर. ते आहेत. ते कोण आहेत? माझे वडील. दे आर माय फादर. आणि हे वाक्य तुमचं चुकते. का चुकते? कारण तुम्ही ट्रान्सलेशन केलं फक्त. हेच असते ग्रामरचं की तुम्ही जर ट्रान्सलेशन करून अभ्यास करत असले किंवा तुम्ही ट्रान्सलेशन करून एखादी भाषा शिकत असले, सर्वात मोठा प्रॉब्लेम होतो. मी काय करणार, तुम्हाला असं ट्रान्सलेशन करून नाही शिकवणार इथं. मी वेगळ्या पद्धतीने शिकवणार. मी बघणार तुम्हाला काय हवं. तुम्हाला काय हवं की एक्झाम मध्ये सर आमचा स्कोर 90+ किंवा पैकीच्या पैकी आला पाहिजे. मग तो कसा येईल हे माझी रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, बघा आता हे वाक्य का चुकीचं सर? कारण तुम्ही असं ट्रान्सलेशन करून शिकले होते. आता मी तुम्हाला शिकवतो की अभ्यास कसा करायचा. बघा, असं न शिकता असं शिका. असं म्हणजे कसं की हो हीचा वापर कुठलाही एक मेल असेल त्यासाठी, शीचा वापर कुठलीही एक फिमेल असेल त्यासाठी, आणि जर एक मेल असेल तर मेल समजतं ना, पुरुष, पुरुष जात, मस्कुलिन जेंडर, मेल माहिती आहे आपल्याला. मग कुठलाही एक मेल असेल तर ही वापरायचं. मग त्या मेलला तुम्ही पण एकच असला पाहिजे, समजून घ्या, एकच असला पाहिजे. पण हे जर मेल अनेक असले तर, अनेक मेल असतील तर काय वापरायचं? मग दे वापरायचा. अनेक फिमेल असतील, अनेक फिमेल, तर काय वापरायचं? मग देश वापरायचा. समजत आहे मला काय म्हणायचं आहे? परत बघा इथं, इट कोणासाठी वापरायचा? मेल आणि फिमेल सोडून. मेल फिमेल सोडून, मेल फिमेल सोडून काही असू द्या, पण ते एक पाहिजे.
एक असेल, मेल फिमेल सोडून एक असेल. आता पुस्तकात दिलेलं असतंय की इटचा वापर प्राण्यांसाठी करा, इटचा वापर याच्यासाठी करा, इटचा वापर त्याच्यासाठी करा. एवढं पाठांतर करत नाही बसायचं. अगदी सिंपल रूल आहे की मेल सोडून फिमेल सोडून जेवढी उरलेले आहेत. आता काय काय उरलं सांगा बरं. मला म्हणायचं हे काय चालू आहे लेक्चर. मग लेक्चर मेल आहे की फिमेल आहे. नाही सर, इट्स नायदर मेल नॉर फिमेल. मेल पण नाही फिमेल पण नाही. मग तुम्ही काय करणार, हे मेल पण नाही फिमेल पण नाही, तुम्ही काय म्हणणार इट. लेक्चरसाठी कुठला शब्द वापरला, इट. इट्स माय लेक्चर. It's my lecture now. So how can I talk to you right now? Because it's my lecture now. तर इट्स म्हणजे तो लेक्चर साठी तुम्ही तो इट नावाचा शब्द युज केला. मग समजलं असेल इटचा वापर करायचा जेव्हा मेल पण नसेल फिमेल पण नसेल ते सोडून, पण जे पण काही असेल ते एक पाहिजे. आणि मग देचा वापर सेम तेच, मेल पण नाही पाहिजे, नो मेल नो फिमेल, नो फिमेल. ओके, बट अनेक पाहिजे, अनेक पाहिजे. समजलं. मग काय असेल लेक्चर्स. लेक्चर्स असेल तर दे आर माय लेक्चर्स, दे आर माय सिस्टर्स, दे आर माय ब्रदर्स. अनेक आहेत ना. मग अनेक मेल असेल तरी पण दे, अनेक फिमेल असतील तरी पण दे, अनेक मेल फिमेल सोडून असतील तरी सुद्धा दे. म्हणजे दे काय असतो, दे असतो सर्वांचाच अनेक वचन. सर्वांचा म्हणजे कोणाचा, मेल फिमेल आणि ते सोडून सुद्धा. पुढे चला. आपण स्वतःसाठी काय वापरतो, सेल्फ. स्वतः असू तर आपण वापरतो आय, आणि ज्याच्यासोबत टॉक करतो ज्याच्यासोबत बोलतो आपण त्याच्यासाठी लागतो यू. आणि त्यांचा अनेक वचन समोर दिलेला आहे, वी आणि यूचं यूज असते. आता प्रश्न काय होता, प्रश्न असा होता की तुम्ही म्हणा ते माझे वडील आहेत. आता चुकीचं समजलं तुम्हाला. म्हणजे दे वापरतो आपण अनेकासाठी आणि वडील अनेक असतात का, वडील कधीच अनेक नसतात, वडील एक असतात. मग जरी आपण म्हणणार की इथं ते दिलेलं आहे पण आपल्याला माहित आहे मेल तर एकच आहे, मग ही वापरणार, ही इज माय फादर. हे वाक्य असेल तुमचं करेक्ट. म्हणजे अशा लेवलला तुम्हाला शिकायचं अगोदर थोड्या गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला काय गोष्ट शिकायला मिळाली इथं, आपल्याला हे शिकायला मिळालं फक्त ट्रान्सलेशन न करता आपल्याला समजून घेऊन शिकायचं आहे. आलं लक्षात. आणि सर्व शिकणार आपण ट्रिकच्या माध्यमातून शिकणार आहे आपण. क्लिअर आहे इथपर्यंत. चला ठीक आहे. सो आय होप तुम्हाला इथपर्यंत कन्सेप्ट नक्कीच क्लिअर झाले असतील. आता बघूया हे ते सब्जेक्ट आणि सब्जेक्ट लक्षात ठेवायचे आहेत फक्त आणि फक्त 5. हे 5 सब्जेक्ट सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे आहेत. हिचं अनेक वचन, शीचं अनेक वचन, इटचं अनेक वचन, आयचं आणि यूचं. 5 हेल्पिंग वर्ब मला तुमच्याकडून हवे आहेत. चला ठीक आहे. तुम्ही म्हणा सर हेल्पिंग वर्ब नाही सब्जेक्ट किती पाहिजे आपल्याला, 5 फक्त. मी तुम्हाला आकडा लिहून देतो. सब्जेक्ट फक्त आणि फक्त 5 करायचे आहेत आपल्याला. हेल्पिंग वर्ब फक्त आणि फक्त अराउंड 30 करायचे आहेत. ओके, त्याच्यामध्ये बिंग मी ऍड ऑन करून देतो तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आणखी म्हटलं तर मेन वर्ब फक्त 5 आणि ऑब्जेक्ट नंतर काय शिकणार आपण, ऑब्जेक्ट किती, 3 प्रकारचे. झालं, संपलं. एवढं शिकायचं फक्त तुम्हाला. 35 40 43 म्हणजे टोटल 43 वर्ड्स तुमच्या डोक्यामध्ये असले पाहिजे आणि एक चार्ट असला पाहिजे. बस एवढंच तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये करायचं आहे. सब्जेक्ट समजलं, क्लिअर आहे. पण काही विद्यार्थी म्हणतील सर हे जे सब्जेक्ट्स होते कोण होते, नाउन होते प्रोनाउन होते. फक्त आणि फक्त प्रोनाउन होते. प्रोनाउन म्हणजे कोणाचंही नाव न घेता त्या नामाच्या ऐवजी वापरले जाणारे शब्द. सर इथं नाउन नाही घेऊ शकत, घेऊ शकतो. जर मला इथं नाम घ्यायचं असतं तर मी काय लिहिलं असतं, अ कॅट म्हणजे एक मांजर. आता याचं अनेक वचन काय होणार, कॅट्स. काय होणार, कॅट्स होणार. समजलं. हा नाउन आहे. मग अशा तर लाखो करोड आहेत. मग एक वचन अनेक वचन. मी जर म्हणणार इथं माझा एक मोबाईल आहे, तुम्ही काय म्हणणार, अ मोबाईल. आता याचं अनेक वचन करा बरं. आता मला म्हणायचं आहे की माझ्याकडे 2 मोबाईल आहेत. आता तुम्ही काय म्हणणार, मोबाईल्स. म्हणजे आय होप ही गोष्ट क्लिअर झाली. माझ्याकडे एक रिमोट आहे, मी काय म्हणणार, अ रिमोट. आता माझ्याकडे 2 रिमोट आहेत, मी काय म्हणणार, रिमोट्स. सो आय होप मला नाही वाटत तुम्हाला नामामध्ये सुद्धा काही इश्यू येईल. तुम्ही इझिली समजू शकता. आता ते खूप सारे असतात. ओके, पुढे जाऊया. सो आय होप हे सर्व क्लिअर आहे, समजत आहे सर्वांना. आता आपण काय करणार, आता आपण इथं समजून घेणार एक प्रकारे. इथपर्यंत सर्व क्लिअर झालं. सेकंड टॉपिक दॅट इज हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्ब मध्ये सर्वात महत्वाचं आहे, तुम्हाला माहित असेल हे सर्व हेल्पिंग वर्ब कशामध्ये येतात, प्रेझेंट मध्ये. हे सर्व हेल्पिंग वर्ब कशामध्ये येतात, पास्ट मध्ये. आणि सर्व हेल्पिंग वर्ब कशामध्ये येतात, फ्युचर मध्ये. शाल विल आला म्हणजे फ्युचर असतो. डीड वॉज वर हॅड आला म्हणजे पास्ट टेन्स असतो. आणि डू डज
एम इज आर हॅव हॅज आला म्हणजे प्रेझेंट असतो. बट तुम्हाला असं लक्षात नाही ठेवायचं. तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं आहे मी सांगतो. या हे जे हेल्पिंग वर्ब्स आहेत यांना कसं लक्षात ठेवायचं, एक मिनिट द्या मला, मी सांगतो तुम्हाला. गिव्ह मी सिंगल मिनिट. येस, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. टू डू, टू बी आणि टू हॅव हे सर्वात महत्वाचं आहे. मी एक सांगतो तुम्हाला आता, हे जर तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही 100% तुमचा मार्ग मिळवणार आहात. म्हणून तुम्हाला इथं हेल्पिंग वर्ब मध्ये काय समजून घ्यायचं आहे, सर्वात महत्वाचा आजच्या लेक्चर मधला टॉपिक तो म्हणजे मी तुमच्या समोर घेत आहे. एकच मिनिट. बघा, सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं, हे नोट डाऊन करून घ्या किंवा समोर आहे दिलेलं टू डू. तुम्हाला माहित पाहिजे टू डू काय असतो. टू डू, टू डू मध्ये काय काय असतो माहिती आहे का तुम्हाला. टू डू मध्ये असतो डू ऑब्लिक डज, हे टू डू मध्ये जातात. आलं लक्षात. टू डू मध्येच असतो डीड पास्ट टेन्स मध्ये. टू डू मध्येच असतो शल विल, म्हणजे आपण म्हणणार की एकूण टू डू किती असतात, 5 असतात. हे 5 टू डू तुम्हाला आले पाहिजे. जर आले नाही तर प्रॉब्लेम क्रिएट होईल. ट्रिक सॉल्व्ह करताना इश्यू येतील तुम्हाला. हा तुमचा प्रेझेंट होता, हा पास्ट होता, हा फ्युचर होता. चला ठीक आहे, पुढे या मग आता टू बी. टू बी कोण कोण असतात. टू बी मध्ये जर बघितलं आपण टू बी मध्ये असतो एम, इज, आर प्रेझेंट मध्ये. टू बी मध्ये असतो वॉज, वर पास्ट मध्ये. ओके. टू बी मध्ये असतो शल बी, ऑब्लिक विल बी, हा असतो फ्युचर मध्ये. चला ठीक आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे टू बी असतात ते एकूण किती असतात, ते एकूण 7 असतात. चला हे पण क्लिअर झालं. एकूण 7 आपल्याला टू बी पाहायला मिळतात. टू डू चा फॉर्म समोर आहे, टू बी चा फॉर्म पण समोर आहे आपल्या. आता आपण काय करणार, आता घेणार आपण शेवटचा भाग, तो असतो टू हॅव. आता टू हॅव मध्ये कुठले कुठले वर्ब असतात ते बघा. हेल्पिंग वर्ब हे सर्व काय असतात, हेल्पिंग वर्ब्स असतात. ओके. सो टू हॅव मध्ये असतो हॅव, ऑब्लिक हॅज, हॅड आणि फ्युचर मध्ये शॅल हॅव, ऑब्लिक विल हॅव. ओके. आता हे तुमच्या समोर जेवढेही दिसत आहेत यांना म्हणतात हेल्पिंग वर्ब. बट आता जसं बघितलंय 5 असतात, हे 7 असतात आणि हे किती असतात, हे परत 5 असतात. बट याच्यामध्ये एक एक ऍड ऑन होत असते. एक एक भाग याच्यामध्ये ऍड ऑन तेव्हा होते जेव्हा आपण काय करतो बघा, याच्यामध्ये ऍड ऑन होणारा भाग कुठला कुठला असतो. जो सिंपल वाला भाग असतो त्याच्यामध्ये ऍड ऑन होत असतो बी ऍज अ हेल्पिंग वर्ब. बी काय असतो, ऍज अ हेल्पिंग वर्ब. जो कंटिन्यू वाला भाग असतो त्याच्यामध्ये ऍड ऑन होतो आणखी एक बिंग. आणि जो परफेक्ट वाला भाग असतो त्याच्यामध्ये ऍड ऑन काय होतो, बीन. म्हणजे असे एकूण किती हेल्पिंग वर्ब असतील, 27. तुम्ही म्हणा सर इथे 17 झाले. हे बघा ना, 5 आणि 5 10 आणि 7 17. 17 आणि 3 20. आणखी 10 कुठले, मॉडल ऑक्झिलरी. मॉडल ऑक्झिलरी ऐकलेली आहे तुम्ही, नाही ऐकली लिहून देतो बघा. कॅन, कॅनचा कुड. ओके. मेचा माइट. त्याच्यानंतर शुड, ऑट टू, used to, would, must, need not. हे 10 काय असतात, मॉडल ऑक्झिलरी असतात. मग 10 मॉडल ऑक्झिलरी प्युअरली हेल्पिंग वर्ब 17 आणि 3 असतात त्याचे बी चे फॉर्म. असे टोटल हेल्पिंग वर्ब जर बघितलं तर हे 30 हेल्पिंग वर्ब तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही म्हणा सर पहिल्याच लेक्चर मध्ये एवढे शब्द कसं काय पॉसिबल आहे. यस, फक्त 43 शब्द. टोटल शब्द किती आहेत आपल्या समोर, 43 वर्ड्स. एवढे जर पहिल्या लेक्चर मध्ये करू शकत नाही आपण, मग काय शिकणार आपण इंग्लिश. आय वॉन्ट ओनली 43 वर्ड्स फ्रॉम यू. यू शुड लर्न ऑल ऑफ देम. व्हाय, बिकॉज विदाउट देम आय कॅन टीच यू एनी चॅप्टर विच आय एम गोइंग टू स्टार्ट फ्रॉम टुमॉरो ॲट 9 o'clock. ओके. सो तुमचं काम असेल की फक्त तुम्ही मला सर यांना समजून कसं घेऊ सांगा बरं एकदा. यांना कसं समजून घ्यायचं सांगतो. यांना कसं समजून घ्यायचं तर बघा, तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की टू डू फॉर्म नंतर क्रियापदाचा पहिला फॉर्म येतो. टू बी फॉर्म नंतर क्रियापदाचा चौथा फॉर्म येतो. टू ह्या फॉर्म नंतर क्रियापदाचा तिसरा फॉर्म येतो. आता तुम्ही म्हणा सर आम्हाला हे समजत नाही, तुम्ही काय लिहिताय V1 V2 V3, अजून तर मेनवर तुम्ही शिकवलेच नाही. यस, ते आता शिकवतो आणि नंतर आपण येऊया शेवटच्या याच्यावरती. ओके. बघा, तुम्हाला हे समजलं ना, टू डू किती असतात, ओनली 5. ओरिजिनली 5 लक्षात ठेवायचे. टू बी 7 आणि टू या 5, बस संपलं.
मी जर तुम्हाला प्रश्न केला की सांगा वॉज कोण आहे, सांगता आलं पाहिजे टू बी आहे, हे आलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. मग आता आम्हाला समजलं की हे जे हेल्पिंग वर्ब पाहिले आपण नाही, हे जे सर्वच्या सर्व यांना तुम्हाला फॉर्म मध्ये मांडता आलं पाहिजे. की मी सांगेल आता बघा प्रॅक्टिस करून घेऊ आपण, एक थोडीशी प्रॅक्टिस करून घेऊ. सांगा टू डू फॉर्म सांगा मला कुठला आहे तर टू डू फॉर्म बघूया. टू डू फॉर्म कुठला कुठला आहे रिव्हिजन साठी. हा टू डू फॉर्म असतो डू डज, टू डू फॉर्म असतो डीड आणि टू डू फॉर्म असतो शॅल विल. म्हणजे हा प्रेझेंटचा टू डू, सॉरी हा फ्युचरचा टू डू, हा पास्टचा टू डू आणि हा प्रेझेंटचा टू डू. समजलं. मला टू बी सांगा बरं. एम इज आर, वॉज वर, शॅल बी विल बी यांना म्हणतात टू बी. मला टू हॅव सांगा बरं. हॅव हॅज, हॅड आणि शॅल हॅव विल हॅव. आय होप क्लिअर झालं असेल. टू डू, टू बी आणि टू हॅव. चालेल. मी असं का शिकवते तुम्हाला, कारण पुढे ज्या ट्रिक शिकवणार आहे तर कशा लिंक लागतील बघा. म्हणून म्हणतो तुम्ही पुस्तकासोबत कम्पेअर करू नका किंवा अदर तुम्ही क्लासेस जॉईन केले असतील, युट्यूबला बघितलं असेल त्यांच्यासोबत मॅच करू नका. बिकॉज मी ह्या ज्या ट्रिक्स बनवलेल्या आहेत, ज्या डेव्हलप केलेल्या आहेत त्या पूर्ण याच्यावर डिपेंडेंट आहेत. ओके. असं म्हणणं काही सर ते असं असते तसं असेल, नो. तुमचा उद्देश काय असेल, हा प्रश्न आला माझं त्याचं उत्तर सुटलं पाहिजे सेकंदामध्ये, ते मी करून देणार आहे. माझा रस्ता थोडा वेगळा आहे जाण्याचा तिथं. ओके. मी तुम्हाला शॉर्टकट येऊन जात आहे पण तुम्हाला सर्वांच्या अगोदर तिथं पोहोचून ठेवणार आहे. ओके. ते बी विदाउट ऍक्सिडेंट. चला ठीक आहे, बघू आपण आता. मला काय म्हणायचं आता, मेन वर्ब बघा. समजलं सर. आता सब्जेक्ट आम्ही बघितले 5 होते. ओके. एक वचन आणि एक वचन. नंतर आम्ही काय बघितलं, आम्ही हेल्पिंग वर्ब पण बघितले, ते सुद्धा बघितलं की 30 अराउंड असतात. नंतर आता मेन वर्ब, सर्वात महत्वाचा भाग, इंग्लिश ग्रामर मधला सर्वात महत्वाचा भाग असतो, त्याला मेन वर्ब म्हणतात. जगामधलं असं कुठलंच वाक्य नाही की ज्याच्यामध्ये मेन वर्ब नसतो. हे कोणाला माहित नसेल, खूप सारे विद्यार्थ्याला ज्यांनी अगोदर सेशन बघितले नसतील आपले. सो देर इज नो सेंटेन्स इन द वर्ल्ड विच कॅन क्रिएट विदाउट मेन वर्ब. ओके. देर इज नो सेंटेन्स. असेल तर मला दाखवा. सेंटेन्स म्हणजे वाक्य म्हणजे फुल स्टॉप येणे, आणि हा फुल स्टॉप तेव्हाच होतो. या फुल स्टॉपचा आणि मेन वर्बचा खूप मोठं रिलेशन आहे. कसं रिलेशन आहे. फुल स्टॉप आला म्हणजे वाक्य येते, वाक्य आलं म्हणजे त्याच्यात मेन वर्ब येते. विदाउट मेन वर्ब असं जगामध्ये कुठलं वाक्य नाही आहे. ओके. चला ठीक आहे. मग किती इम्पॉर्टंट आहे, म्हणून याचं नाव आहे मेन. का नाव दिलं मेन, कारण त्याच्याशिवाय वाक्य बनतच नाही. ओके. ठीक आहे. आता मेन वर्बचे एकूण किती फॉर्म असतात. देर आर 5 टाइप्स ऑफ मेन वर्ब. 5 टाइप्स कुठले म्हणजे फॉर्म म्हणायचं मला, टाइप्स नाही. V1 क्रियापदाचा पहिला फॉर्म, V2 क्रियापदाचा दुसरा फॉर्म, V3 क्रियापदाचा तिसरा फॉर्म, V4 क्रियापदाचा चौथा फॉर्म, V5 क्रियापदाचा पाचवा फॉर्म. एक सांगू, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, ऑब्जेक्ट यांच्यामधून सर्वात महत्वाचा मेन वर्ब आणि 2 नंबर महत्वाचा हेल्पिंग वर्ब. मी जेवढ्याही ट्रिक शिकवली, परत सांगतो येता एकदा, मी जेवढ्याही ट्रिक शिकवेल, मला फक्त मी काय सांगितलं शॉर्टकट, हा हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब या दोघांनाच बघून सांगत जाणार. पण जे विद्यार्थी म्हणतात सर मला प्रॉब्लेम आहे मेन वर्ब मध्ये, मला प्रॉब्लेम आहे हेल्पिंग वर्ब मध्ये, मग ते ट्रिक्सचा आन्सर काढता येणार नाही. एवढं मोठं नाहीच आहे ना. हेल्पिंग वर्ब किती आहेत, ओनली 5. सॉरी, मेन वर्ब किती आहेत, ओनली 5. आणि हेल्पिंग वर्ब किती आहेत, ओनली 30. म्हणजे टोटल शब्द किती करायचे तुम्हाला, 35. तेवढे जर लक्षात राहत नाहीत वेळेवर तर काय ट्रिक सॉल्व्ह करणार आपण. ओके. कॉमन सेन्स आहे. मग आता आपण आपलं काम काय आहे याला समजून घेणे. हा रेग्युलर, इरेग्युलर किती असतात, एक 200 ते 300 शब्द असतात. आणि रेग्युलर किती असतात, लाखो असतात. मग लाखो पाठांतर करायचं का, नाही. फक्त एवढं समजून घ्या, क्रियापदाचा पहिला फॉर्म म्हणजे काहीच न लागणे. एक्झाम्पल घेऊया थोड्या वेळात. क्रियापदाचा दुसरा फॉर्म म्हणजे त्याला ईडी लागणे. क्रियापदाचा तिसरा फॉर्म म्हणजे ईडी लागणे. क्रियापदाचा चौथा फॉर्म म्हणजे आयएनजी लागणे. आणि क्रियापदाचा पाचवा फॉर्म म्हणजे एस म्हणजे शेवटी एस लागणे. सर हे मेन वर्ब असते काय, मेन वर्ब म्हणजे ऍक्शन, नॉन ऍक्शन दोन्ही जातात त्याच्यामध्ये. ज्या आपल्या ऍक्शन्स असतील किंवा जे म्हणतो ना आपण होणे, काहीतरी होणे, असणे, हे सुद्धा वर्ब मध्ये जाते. ज्या ऍक्शन नसतात त्या सुद्धा मेन वर्ब असतात. मेन वर्ब म्हणजे फक्त ऍक्शन होत नाही जे पुस्तकात दिलेलं आहे. विदाउट ऍक्शन सुद्धा काय असतात, मेन वर्ब असतात. आय हॅव अ कार, हॅव विथ मेन वर्ब आहे विदाउट ऍक्शन. ओके. ठीक आहे. रेग्युलर वर्ब लाखो करोड आहेत. कसं ओळखायचं, समजलं सर आम्हाला, पहिला फॉर्म, दुसरा फॉर्म, तिसरा, चौथा, पाचवा. इरेग्युलर वर्ब आणि रेग्युलर वर्ब दोन्ही सारखे असतात. म्हणजे पहिला फॉर्म मध्ये दोन्ही सारखे असतात. याच्या चौथ्या फॉर्म मध्ये आयएनजी लागतो, याच्या चौथ्या फॉर्म मध्ये आयएनजी लागतो.
म्हणजे तुम्हाला चौथ्या फॉर्म मध्ये प्रॉब्लेम नाही, पहिल्या फॉर्म मध्ये प्रॉब्लेम नाही, रेग्युलरच्या 5व्या फॉर्म मध्ये एस लागतो, इरेग्युलरच्या 5व्या फॉर्म मध्ये सुद्धा एस लागतो, म्हणजे दोन्ही सारखे आहेत. प्रॉब्लेम आहे फक्त आपला दुसऱ्या आणि तिसऱ्या फॉर्म मध्ये. याच्या दुसऱ्या फॉर्म मध्ये कधी कधी काय लागतो टी, कधी कधी काय लागतो सांगता येत नाही. तिसऱ्या फॉर्म मध्ये कधी कधी टी, कधी कधी इयन, कधी कधी काय लागणार सांगता येत नाही. बस प्रॉब्लेम येत आहे. मग या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे की ते 200 ते 300 इरेग्युलर वर्ब 1, 2, 3 वेळा वाचून घेणे, हेच सोल्युशन आहे. सर कसे असतात बघा, तुमच्या समोर आहेत. आता तुमच्या समोर आहेत ऍज यू कॅन सी. बघा हा पहिला फॉर्म काहीच लागला नाही, पहिला फॉर्मला काहीच लागणार नाही. दुसरा फॉर्म असेल तर ईडी लागतो बघा, तिसरा फॉर्म असेल तर ईडी, चौथा फॉर्म आयएनजी आणि 5वा फॉर्म शेवटी तुम्हाला एस लागलेला दिसेल. मग वाचन करताना कसं वाचायचं? प्ले खेळतो, प्लेड खेळलो, प्लेड खेळलेलो, प्लेइंग खेळत आणि प्लेज म्हणजे खेळतो. हे सर्व रेग्युलर आहेत. रेग्युलर का नाव दिलेलं आपण नाही? बिकॉज रेग्युलर म्हणजे ईडी लागणे. ज्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फॉर्म मध्ये ईडी लागतो त्यांना रेग्युलर वर्ब म्हणायचे, आणि ज्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फॉर्म मध्ये ईडी लागत नाही त्यांना इरेग्युलर म्हणायचं. जर तुम्हाला क्रियापदाचा फॉर्म ओळखता आला नाही तर तुम्हाला माझ्या ट्रिक्स अप्लाय करता येणार नाहीत. ह्या ट्रिक्स पूर्णतः या मेन वर्बवरती डिपेंडंट आहेत. ओके चला ठीक आहे, ओळखता येईल तुम्हाला या पद्धतीने. आणखी बघा हे इरेग्युलर आहेत. याला इरेग्युलर नाव का दिलं? कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या फॉर्म मध्ये ईडी लागलेला नाही. आणि हे किती असतात? 200 ते 300. ही पीडीएफ मी ऑलरेडी आपल्या गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशनला प्रोव्हाइड केलेली आहे पीडीएफ सेक्शन मध्ये. ओके ऍप्लिकेशन डाउनलोड करा, रजिस्ट्रेशन करा आणि डायरेक्टली तुम्हाला तिथं पीडीएफ दिसेल फ्री ऑफ कॉस्ट. ठीक आहे. सो बघा टेक, टुक, टेकन, टेकिंग, टेक्स. प्रॉब्लेम तुम्हाला 5व्या फॉर्म मध्ये नाही, प्रॉब्लेम तुम्हाला 4थ्या फॉर्म मध्ये नाही, प्रॉब्लेम तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या फॉर्म मध्ये आहे. आणि त्याचं सोल्युशन आहे 200 ते 300 मेन वर्ब 2-3 वेळा वाचून घ्या, म्हणजे लक्षात राहील तुमच्या. आता ठीक आहे, मेन वर्ब मध्ये आणखी थोडासा कठीण भाग काय असतो, ऍडव्हान्स वाला भाग काय असतो सांगतो. काय आहे माहित आहे का? हे जे मी तुमच्या समोर लिहिले हेल्पिंग वर्ब, बघा या साईडला मी तुमच्या समोर हेल्पिंग वर्ब लिहितो. बघा सर्वांनी हेल्पिंग वर्ब या साईडला. जसं तुम्हाला माहित होतं की टू डू फॉर्म तुम्ही विसरले नाही, आय होप तुम्ही विसरले नाहीत. टू डू फॉर्म कुठले कुठले असतात? डू, डज, डीड, शॅल विल. आठवते? हे काय होते? टू डू फॉर्म. बट तुम्हाला माहित पाहिजे मेन वर्ब. आता मेन वर्ब या साईडला आहेत. आता मेन वर्ब कसे काम करतात? मेन वर्ब काम करतात V1, V2, V3, V4 आणि V5 असे मेन वर्ब काम करतात. बट आता एक वाक्य आहे, तुम्ही ऐकलं असेल, हाऊ डू यू डू किंवा व्हॉट डू यू डू. काय म्हणतो आपण? व्हॉट डू यू डू. एक वाक्य मी तुमच्या समोर मांडलं बघा, आणि याच्यामध्ये 2 प्रकारचे डू आहेत, तुम्ही बघू शकता. हा जो डू आहे हा हेल्पिंग वर्ब आहे, आणि हा जो डू आहे हा मेन वर्ब आहे. समजलं? आणि इथंच विद्यार्थ्यांना ऍक्च्युअल प्रॉब्लेम क्रिएट होतात. आणि हे मी तुम्हाला या ट्रिकच्या सेशन मध्ये सांगणार, डायरेक्टली प्रॅक्टिकल. जेव्हा क्वेश्चन समोर असेल तिथं त्यांना एक्सप्लेन करेल त्या लेवलला. बघा सो इथं जर मी लिहिलं तर इथं कसं लिहितो बघा, डू पहिला फॉर्म, डीड दुसरा फॉर्म, डन तिसरा फॉर्म, डुईंग चौथा फॉर्म, डज 5वा फॉर्म. तर मला एवढं सांगायचं फक्त की हे जे डू डीड डज दिसतात आणि हे जे डू डज डीड तुम्हाला जे काही फॉर्म दिसतात, दिसायला जरी सारखे आहेत म्हणजे सारखे नाहीत. जसं की हा हेल्पिंग वर्ब आहे, तो मेन वर्ब आहे, यांना मराठीमध्ये मिनिंगच नाही. नो मिनिंग, यांना कुठलाच मिनिंग नाही आहे. आणि यांचा जो मिनिंग आहे तो होते करणे. काय होतो? करणे. म्हणजे करतो, केले, केलेले, करत, करतो, हे त्याची मराठी आहे. तुम्हाला म्हणणं आहे की नाही सर एवढं डिटेलमध्ये मला सर्व शिकायचं आहे, मग काय करू त्यासाठी? तर त्यासाठी आपला बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स आहे की ज्याच्यामध्ये डिटेलमध्ये कुठल्या पुस्तकाला टच करायची सुद्धा नीट नाही आहे. अगदी डिटेलमध्ये सर्व काही दिसायला जरी सारखे आहेत, सारखे नाही येत ते, आणि कुठे पुस्तकी सांगत नाही तुम्हाला. म्हणून ऍक्च्युअल महाराष्ट्राचा प्रॉब्लेम आहे की सर आमचा इंग्लिशमध्ये स्कोर येत नाही. बट इट्स सो इझी टू क्रॅक द एक्झाम विथ द हेल्प ऑफ इंग्लिश सब्जेक्ट. ओके चला पुढे चला. जसं तुम्ही टू डू बघितलं तसं टू बी सुद्धा असतो. आता टू बी मध्ये तुम्हाला माहिती आहे काय काय असते? मग अशीच बघितलं. टू बी मध्ये बघितलं आपण एम, इज, आर, आहे, वॉज, वर, होता, शल बी, ऑब्लिक, विल बी, असेल. हे हेल्पिंग वर्ब होते. बट ते जर मी इकडे लिहिले तर ते वेगळे असतात. एक्झाम्पल ते सांगतो बघा. आता जर का मी इथं लिहिला बी आर
किंवा एम याला क्रियापदाचा पहिला फॉर्म म्हणतात. आणि जर का मी इथं लिहिलं वॉज ऑब्लिक वर याला क्रियापदाचा दुसरा फॉर्म म्हणतात. जर का मी इथं लिहिलं बिंग हा क्रियापदाचा चौथा फॉर्म, इथं लिहिलं बिन क्रियापदाचा, सॉरी उलट केलं मी, इथं बिन पाहिजे होता आणि इथं बिंग पाहिजे होता, आयएनजी लागणे, आणि शेवटी यस. हे वॉज वर एमिजार हे जे दिसायला आणि हे जर दिसायला सारखे दिसत असतील बट ते ऍक्च्युअल सारखे नाहीत. हे मेन वर्बचे फॉर्म आहेत आणि हे हेल्पिंग वर्बचे फॉर्म आहेत टू डूचे. आणखी बघा, आणखी शेवटचा फॉर्म कुठला होता, टू हॅव. टू ह्या फॉर्म पण तुम्हाला माहित असतील, कुठले कुठले असतात. हॅव, हॅज प्रेझेंट आहे, हॅड होता पास्ट, शॅल हॅव ऑब्लिक विल हॅव याचा अर्थ ते असेल. हे जर मी इकडे लिहिले तर कसं लिहिणार, हॅव पहिला फॉर्म, हॅड दुसरा फॉर्म, हॅड तिसरा फॉर्म, हॅविंग चौथा फॉर्म आणि हॅज पाचवा फॉर्म. याच्यामध्येच विद्यार्थ्यांचे मार्क्स जातात. आणि माझं काय म्हणणं आहे, काही विद्यार्थी सर समजलं नाही, डोक्यावरून गेलं किंवा काय करू, तर याच्या डिटेलमध्ये लेक्चर दिलेलं आहे. एक युट्यूबला पण बघून घ्या, मी घेतलेलं असेल कुठल्या तरी बेसिक लेक्चरमध्ये. आणि आपल्या बेसिक टू ॲडव्हान्स ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी कोर्स जॉईन केलेला आहे त्यांना बेसिक टू ॲडव्हान्स सेशनमध्ये जे फोल्डर्स आहेत, लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3, एक चॅप्टर आहे. चॅप्टरचं नाव काय सांगतो तुम्हाला, हेल्पिंग वर्ब वर्सेस मेन वर्ब या नावाने चॅप्टर आहे. म्हणजे हे शब्द दिसायला सारखे असतात बट ते ऍक्च्युअल सारखे नसतात. आणि आपण म्हणून आपला मार्क गमावतो कारण हे कुठल्या पुस्तकात नसते, हे कोणी सांगत नाही आपल्याला. हे बेसिक आहे पण ऍक्च्युअल ऍडव्हान्स सोबत रिलेट करते. ओके, पुढे चला. मग आतापर्यंत आपण काय शिकलो, आतापर्यंत आपण शिकलो सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब. ओके, शेवटचं असते ऑब्जेक्ट. आता हे जे ऑब्जेक्ट आहे ज्याच्यावर ऍक्शन होते, ऑब्जेक्ट म्हणजे काही नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या मेन वर्बला, मी काय म्हणतो लक्षात ठेवा, जेव्हा मेन वर्बला प्रश्न विचारता काय नाही तेव्हा तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळते. आणि जेव्हा तुम्ही मेन वर्बला प्रश्न विचारता कोणाला तेव्हा तुम्हाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळते. ऑब्जेक्ट फक्त दोनच प्रकारचे असतात. आय गो टू स्कूल, स्कूल हा ऑब्जेक्ट नाही. मला स्कूलमध्ये हे शिकवलं गेलं होतं जेव्हा मी शाळेमध्ये होतो. व्हेन आय वॉज इन द स्कूल ऍट दॅट टाइम आय वॉज टॉट बाय माय टीचर. आय गो टू स्कूल, आय इज अ सब्जेक्ट, गो इज अ वर्ब and to school is an object, but my teacher told me incorrectly. Why? Because the reason is I go to school. शाळेमध्ये जे मला शिकवलं गेलं की हा तुमचा काय असतो, हा सब्जेक्ट असतो आणि नंतरचा हा वर्ब असतो आणि नंतर हा शब्द जो असतो हा ऑब्जेक्ट असतो. आणि हेच मला तिथं चुकीचं शिकवलं गेलं. म्हणून आता आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला प्रॉब्लेम होतो. आता समजून घेऊ ऍक्च्युअल ऑब्जेक्ट असतो काय, ऑब्जेक्ट डिमांड काय असते, कधी तुम्ही त्याला ऑब्जेक्ट म्हणू शकता. There are 3 types of object: direct object, indirect object and no object. No object म्हणजे ऑब्जेक्टच नाही आहे. जर तुम्ही तुमच्या मेन वर्बला कायने प्रश्न विचारला तर डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतो. जर तुमच्या मेन वर्बला तुम्ही कोणाला असा प्रश्न विचारला तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतो. आणि जर तुम्ही तुमच्या मेन वर्बला कायने पण प्रश्न विचारला उत्तर मिळालं नाही, कोणाला पण प्रश्न विचारला उत्तर मिळालं नाही, तर त्याला नो ऑब्जेक्ट म्हणतात. एक्झाम्पल सांगतो. वर्ब आपला हा वर्ब आहे आणि वर्बलाच प्रश्न विचारायचे असतात. कोणाला, वर्बला. आय गो मी जातो, मी काय जातो नाही मिळत उत्तर. मी कोणाला जातो नाही मिळत उत्तर. हा पण मी कोठे जातो, स्कूलमध्ये जातो. आपल्याला कोठेच नाही पाहिजे ना, आपल्याला दोघांचंच पाहिजे, ते म्हणजे काय आणि कोणाला. आणि कोणी सांगत नाही आपल्याला पण ऍक्च्युअल आहे. हा याला ऑब्जेक्ट म्हणतात का, नाही. दिस इज नॉट ऑब्जेक्ट ऑफ दॅट सेंटेन्स. ओके, ऑब्जेक्ट काय असतो, ऑब्जेक्ट असा असतो आय ईट फूड. ओके, मी खातो, काय खातो, फूड खातो. मग हा फूड काय झाला, ऑब्जेक्ट झाला. जर तुम्ही तुमच्या मेन वर्बला प्रश्न विचारला काय किंवा कोणाला आणि जर का उत्तर मिळालं तरच तो ऑब्जेक्ट असतो. क्लिअर आहे. मग बघा आता याच्यामध्ये जर बघितलं तर तुमच्या समोर 3 प्रकारचे ऑब्जेक्ट आपण दिलेले आहेत. ऍज यू कॅन सी 3 प्रकारचे ऑब्जेक्ट तुमच्या समोर आहेत. काय केलं आपण, आता डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतो जेव्हा मेन वर्बला तुम्ही काय नाही प्रश्न विचारला. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतो जेव्हा मेन वर्बला तुम्ही कोणाला असा प्रश्न विचारला. आणि नो ऑब्जेक्ट मिळतो जेव्हा तुम्ही कायने पण प्रश्न विचारला, कोणाला पण प्रश्न विचारला तरी उत्तर मिळालं नाही. एक्झाम्पल आहेत का याचे, बघा एक्झाम्पल आहेत का बघूया. आहेत बघा, डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि नो ऑब्जेक्ट. शी इट्स, बघा ती खाते, काय खाते, कायने प्रश्न विचारला, उत्तर मँगो मिळालं. मग मँगो काय आहे, तुमचा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे.
शी कॉल, तिने बोलावलं, पण कोणाला बोलवलं? मला बोलवलं. पण मी काय नाही प्रश्न नाही विचारला, कोणाला प्रश्न असा विचारला. तिने बोलवलं, पण तिने कोणाला बोलवलं? मला बोलवलं. मला मला मी 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 कोण आहे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इथं बघा, मी जातो, पण मी काय जातो? उत्तर मिळत नाही. मी जातो, पण मी कोणाला जातो? उत्तर मिळत नाही. सो दॅट इज कॉल्ड इनडायरेक्ट नो ऑब्जेक्ट. क्लिअर आहे? सो मला नाही वाटत तुम्हाला सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब अँड ऑब्जेक्ट यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे. बट सर्वात महत्वाचं जे आहे की उद्यापासून जर तुम्हाला ट्रिक समजून घ्यायची असतील तर त्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे ते बघूया. त्यासाठी महत्वाचं आहे 1 बॉक्स, 2 बॉक्स, 3 बॉक्स, ओके, आणि त्याच्यानंतर फॉर्म्युले आणि शेवटचा बॉक्स. बस संपलं. एवढं जर तुम्ही केलं तर उद्यापासून तुम्ही रेडी आहात आपल्या ट्रिक शिकण्यासाठी. अदरवाईज हे लेक्चर तुम्ही उद्या संध्याकाळी 9 वाजता लेक्चर आहे ना, आजचं लेक्चर ठीक आहे आपलं इंट्रोचं होतं आणि बेसिकचं होतं असं म्हणू शकतो. इंट्रो नाही म्हणू शकत, बेसिकचं होतं. बट तुम्हाला जर आता हे 30 तासांचे 30 लेक्चर करून जर पैकीच्या पैकी स्कोर करायचा असेल तर हे लेक्चर तुम्ही 2 वेळा बघा, 3 वेळा बघा, इव्हन 4 वेळा बघा, पण तुम्हाला पैकीच्या पैकी समजायला पाहिजे. ओके, बघा आता टू डूच्या नंतर कधीही क्रियापदाचा पहिला फॉर्म येतो. आता तुम्हाला माहिती आहे का टू डू कोण असते? टू डू, याच्यात टू डू कोण आहे? डज. याच्यात टू डू कोण आहे? डज. याच्यात टू डू कोण आहे? डीड. याच्यात टू डू कोण आहे? डीड. म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला टू डू समजले पाहिजे. टू डू कोण असतात? टू डू असतो डू, डज, डीड, शाल, विल, हे टू डू असतात. हे जर वाक्यात आले तर क्रियापदाचा कुठला फॉर्म पाहिजे? पहिलाच फॉर्म पाहिजे. इथं बघा बरं, आता इथं डज घेतला पण इथं क्रियापदाचा कुठला फॉर्म दिसतो? 5वा. का बरं 5वा आहे? कारण एस लागला. एस लागला म्हणजे तो क्रियापदाचा 5वा फॉर्म असतो, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. समजलं पहिली कंडिशन? ही कंडिशन तुम्ही 2 ते 3 वेळा डोक्यात फिट करा, कारण शेवटपर्यंत कामात येईल तुमच्या. इव्हन तुम्ही ग्रामर शिका, इव्हन इंग्लिश बोलणं शिका, ही चुकी होणार नाही परत आपली. पुढे चला. हा टू डू आहे आणि टू डू नंतर कोण आला? याला काहीच लागलं नाही. काहीच लागलं नाही म्हणजे तो कोण असतो? क्रियापदाचा पहिला फॉर्म, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. इथं बघा, डीड कोण आहे? टू डू, आणि ईडी लागला. ईडी लागला म्हणजे क्रियापदाचा दुसरा किंवा तिसरा फॉर्म. पण मी काय सांगितलं? मी हे सांगितलं की टू डू फॉर्म आला म्हणजे क्रियापदाचा पहिला फॉर्म येतो. मग हे वाक्य का चुकीचं? कारण इथं कम्प्लिटेड नाही, इथं कम्प्लीट पाहिजे होतं आपल्याला. पुढे चला. डीड हा टू डूचा फॉर्म आहे, याला काहीच लागलं नाही. काहीच लागलं नाही म्हणजे तो क्रियापदाचा पहिला फॉर्म आहे, आणि टू डूच्या वाक्यात आपण क्रियापदाचा फक्त आणि फक्त पहिला फॉर्म घेतो. पहिला बॉक्स समजला? इनडायरेक्टली काय म्हणू शकतो की टू डू नंतर क्रियापदाचा पहिलाच फॉर्म येतो, अदरवाईज कुठलाच येत नाही. हे लक्षात ठेवा. सेकंड बॉक्स. सेकंड बॉक्स काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? सेकंड बॉक्स असं लक्षात ठेवायचं आहे की जर वाक्यात टू बी आला, तर टू बी माहिती आपल्या 7 असतात. कुठले कुठले? टू बी म्हणजे एम, इज, आर, वॉज, वर, शॅल बी, विल बी, यांना म्हणतो आपण टू बी. मी परत रिक्वेस्ट करेन, जे विद्यार्थी म्हणतात सर आम्ही हुशार आहोत म्हणजे लक्षात राहत नाही, त्यांनी सुद्धा 4-4, 5-5 वेळा लेक्चर बघा. का बरं असं? जेवढ्या आपण रिपीटेडली एखादी गोष्ट करतो ती तुम्हाला पाठांतर करायची गरज नसते. काही म्हणतात ना विद्यार्थी की सर मी करतो पण विसरून जातो. हा, याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे? रिपिटेशनची प्रॉब्लेम नाही आहे. करत असताना फक्त कॉन्सन्ट्रेट ठेवा, अदर काही माइंडमध्ये आणू नका. सकाळी सकाळी करा, जेव्हा तुम्हाला आवडते, इंटरेस्ट असतो तेव्हा करा, पण हे लक्षात राहणं गरजेचं आहे. रिपिटेशन करणं गरजेचं आहे. ओके, यांना म्हणतो टू बी. आता तुम्हाला माहित आहे का टू बीच्या नंतर काय काय येऊ शकते? या टू बी नंतर येऊ शकते क्रियापदाचा चौथा फॉर्म, या टू बी नंतर येऊ शकते क्रियापदाचा तिसरा फॉर्म, या टू बी नंतर येऊ शकते एखादा नाउन, या टू बी नंतर येऊ शकते एखादा ऍडजेक्टिव्ह. हे 4 शब्द टू बीच्या नंतर येऊ शकतात. 4 विसरू नका, टू बीच्या नंतर 4 शब्द येऊ शकतात. 4 वर्ड्स. कुठले कुठले सांगितले मी तुम्हाला? 4 वर्ड्स कुठले कुठले आहेत? V4 ज्याला आयएनजी लागते, V3 ज्याला TEN किंवा डी लागते. नाउन म्हणजे काय आहे, कोण आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजे कसा आहे. ऍडजेक्टिव्ह कसा ओळखायचा? फक्त प्रश्न विचारायचा कसा आहे. नाउन कसा ओळखायचा? कोण आहे किंवा काय आहे. ओके, बघूया आपण आता. सो आय एम सिलेक्टिंग. सिलेक्टिंग कोण आहे? V4 म्हणजे वाक्य बरोबर आहे. हा टू बी आहे आणि टू बी नंतर तुम्ही काय करू शकता? आयएनजी फॉर्म घेऊ शकता. खूप सारे विद्यार्थी म्हणतात की सर आय एम पास, सर आय एम पास TET, सर आय एम पास एक्झाम. चुकीचं बोलता ना तुम्ही. तुम्ही चुकीचं बोलता. आय एम पास हे चुकीचं आहे, असं बोलू नका. सर आय एम वेकअप, आय एम वेकअप 6 PM, आय एम वेकअप ऍट 6 AM. चुकीचं आहे ना. आय एम वेकअप का चुकीचा आहे? कारण हा जो पास आहे हा क्रियापदाचा पहिला फॉर्म आहे, हा जो वेक आहे हा क्रियापदाचा पहिला फॉर्म आहे. आणि आपण काय म्हणतो की टू बीच्या वाक्यात एक तर चौथा, एक तर नाउन, एक तर ऍडजेक्टिव्ह किंवा तिसरा फॉर्म येतो. पहिला फॉर्म येतो का कधी? कधीच येणार नाही. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. समजलं? मग आय एम वेकअप, आय एम पास, आय एम गो, आय एम कम बोलणं बंद करा.
असं नसते. हेच तर सर्वात महत्वाचं आहे. ओके, सो बेसिकली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, त्यानुसार तुम्ही उत्तरे काढू शकता. क्लिअर आहे? या पीडीएफ मध्ये मी आणखी बेसिक तुम्हाला ऍड ऑन करून देतो, खूप महत्वाचं, म्हणजे कुठल्या सब्जेक्टला कुठला वर्ब लागतो, जे असतं ना बेसिक बेसिक छोटे छोटे वाक्य, ते सुद्धा ऍड ऑन करून देतो. हे बेसिक लेक्चरची पीडीएफ तुम्ही प्रिंट आउट मारू शकता, काही करू शकता. मी याच्यामध्ये आणखी बेसिक थोडंफार ऍड ऑन करून देईल, ते सुद्धा नक्की बघा, जास्त तुमची इंग्लिश वीक असेल तर. ओके, एक गोष्ट 100% क्लिअर झाली की या टू बी नंतर आयएनजी फॉर्म म्हणजे चौथा फॉर्म, या टू बी नंतर जर ईडी लागला मग तिसरा फॉर्म. बघा, हा टू बी आहे आणि त्याच्यानंतर तिसरा फॉर्म पण घेऊ शकतो. या टू बी नंतर, हा टू बी आहे ना, या टू बी नंतर तुम्ही हा नाऊन घेऊ शकता. सर हा का बरं नाऊन आहे? टीचर. हा कोण आहे? टीचर आहे. कोणने प्रश्न विचारला म्हणजे तो नाऊन आहे. टू बीच्या नंतर नाऊन पण घेता येते. मी कसा आहे? मी कशाने प्रश्न विचारला म्हणजे ऍडजेक्टिव्ह. मी कसा आहे? मी स्मार्ट आहे. म्हणजे समजलो, टू बीच्या नंतर फक्त 4 गोष्टी येतात. चौथा फॉर्म, तिसरा फॉर्म, नाऊन आणि ऍडजेक्टिव्ह. संपलं. याच्या व्यतिरिक्त काही येत नाही. जर आलं तर ते बाकीचे एरर असेल. बेसिक थोडंफार तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटत असेल कारण पहिलाच दिवस आहे. त्याची एकदा रिपिटेशन करा, रिव्हिजन करा, तुम्हाला मी कुठले चॅप्टर शिकू शकतो नंतर. ओके, पण हे येणं गरजेचं आहे. चला, टू डू समजलं, टू बी समजलं, जो शेवटचा भाग आहे टू या, त्याला समजून घ्या. कसं तर बघा, आता जसं टू बीच्या नंतर चौथा जे काही फॉर्म होते ते येत होते. टू ह्याच्या नंतर तिसरा फॉर्म, टू ह्याच्या नंतर बीन सोबत चौथा किंवा तिसरा फॉर्म, आणि टू ह्याच्या नंतर नाऊन. ऍडजेक्टिव्ह येत नाही. टू ह्याच्या फॉर्म मध्ये ऍडजेक्टिव्ह येत नसते. बघू एक्झाम्पलच्या माध्यमातून की हा टू ह्या होता म्हणून V3 आला. मी सांगितलं की V3 येत असतो. ओके, टू ह्या प्लस V3. हा टू ह्या आहे, बीन आहे, चौथा फॉर्म आहे, मग सांगितलं की टू ह्या बीन V4 पण येतो. हा टू ह्या आहे, बीन आहे, V3, ते पण सांगितलं की टू ह्या बीन V3 पण येते. हा टू ह्याचा फॉर्म आहे आणि हा काय आहे? पैसे आहेत. मी कायने प्रश्न विचारला, पैसे उत्तर मिळालं. ऋषिकेशकडे काय असेल? पैसे असतील. काय? पैसे. काय म्हणजे नाऊन. नाऊनचं उत्तर मिळालं. सो आपल्याला समजलं की टू या प्लस V3 पण येतो, टू या प्लस बीन प्लस V4 किंवा V3 पण येतो आणि टू या प्लस नाऊन पण येतो. एवढंच येते, याच्या व्यतिरिक्त काही येत नाही. बस आजचं लेक्चर मी परत एकदा सांगतो. तुम्ही म्हणाल आम्ही हुशार आहात पण एवढं लक्षात नाही राहत आमच्या. काय करू? रिपिटेशन करा, नोट डाऊन करा. याची पीडीएफ ची प्रिंटआउट मारल्यापेक्षा तुम्ही काय करा, स्वतः लिहिसाल तेव्हा काय होणार, इथं क्लिक होणार. ओके, मग आता शेवटचा भाग आहे तो म्हणजे हे 12 फॉर्म्युले. बस काही विद्यार्थी म्हणतात सर हे 12 फॉर्म्युले असे लक्षात राहत नाही. मग हे शॉर्टकट असे लक्षात ठेवा. कुठला टेन्स केव्हा असतो तुम्हाला माहित आहे. याला सिंपल टेन्स म्हणतात. एक सिंपल टेन्स असतो. सिंपल टेन्स मध्ये 3 टेन्स असतात, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. कंटिन्युअस टेन्स मध्ये 3 टेन्स असतात. ओके, सिंपल टेन्स मध्ये 3 टेन्स, कंटिन्यू टेन्स मध्ये 3 टेन्स आणि परफेक्ट टेन्स मध्ये सुद्धा किती असतात? 3 टेन्स. परफेक्ट टेन्स, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. आणि परफेक्ट कंटिन्यू जो टेन्स असतो त्याच्यामध्ये सुद्धा किती टेन्स असतात? 3 टेन्स असतात. सो 3 3 3 3 असे टोटल 12 टेन्सेस असतात. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की जर वाक्यामध्ये क्रियापदाचा 5वा फॉर्म, सॉरी मी प्रॉपर लिहून देतो तुम्हाला, पहिला, 5वा किंवा दुसरा, बघा दुसरा पण तिथून मिसिंग होता, असं येत असेल किंवा टू डू प्लस V1 येत असेल किंवा टू बी प्लस V3 येत असेल. तिन्ही गोष्टी समजून घ्या. हे जे लेक्चर आहे ना, हे म्हणून म्हणतो 2-2-3-3 वेळा बघण्यासारखे कासाठी बरं आहे, बिकॉज त्याच्यामधला जो डेटा आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. याच्याशिवाय तुम्ही ट्रिक्स वाला सेशन करू शकत नाही. तरी उद्या ट्रिक्सचं सेशन बघा आणि उद्यापर्यंत तुम्ही 2-3 वेळा रिपीट करा. V1, V5, V2 म्हणजे सिंपल टेन्स. टू डू म्हणजे डू, डज, डीड त्यानंतर V1 येतो तरी सुद्धा सिंपल. आणि टू बी एम इज, आर, वॉज, वर, शॅल बी, विल बी, नंतर तिसरा फॉर्म तरी सुद्धा सिंपल. सिंपल टेन्स केव्हा असतो? जेव्हा ह्या 3 गोष्टीपैकी कुठली तरी एक गोष्ट फॉलो होते. ओके, कंटिन्यू टेन्स केव्हा असतो? कंटिन्यू टेन्स तेव्हा असतो जेव्हा टू बी प्लस V4 किंवा टू बी प्लस बीइंग प्लस V3 असतो. 2 पैकी काही असू द्या म्हणजे तो कंटिन्युअस टेन्स असतो. परफेक्ट टेन्स केव्हा असतो? जेव्हा टू ह्या प्लस V3 किंवा टू ह्या प्लस बीइंग प्लस V3 असतो तेव्हा तो परफेक्ट टेन्स असतो. शेवटचा परफेक्ट कंटिन्यू टेन्स केव्हा असतो? जेव्हा टू ह्या प्लस बीइंग प्लस V4 असते. संपलं. अशा पद्धतीने 12 पैकी 12 टेन्सेस तुम्ही ओळखू शकता. मी एकच रिक्वेस्ट करेन, आजच्या लेक्चरमध्ये मी जेवढं काही शिकवलं तुम्ही काय करा, पूर्ण नोट डाऊन करून घ्या आणि माझ्या नंबरला पाठवा. मला फक्त तुमच्याकडून, बघा हुशार विद्यार्थी एक्झाम क्रॅक करतो, डल विद्यार्थी एक्झाम क्रॅक करतो असं काही नसते. एक्झाम क्रॅक कोणी करतो? जो मेहनत करतो. मेहनत सुद्धा मेहनत तशी नाही,
काय कुठली मेहनत करायची, कुठली मेहनत घ्यायची, कुठली स्किप करायची, हे ज्याला समजते म्हणजे त्याला आपण म्हणतो स्मार्ट वर्क करतो. याला म्हणतात स्मार्ट वर्क. जो करतो स्मार्ट वर्क म्हणजे असं नाही की थोडंसं काम करणे. हा, स्मार्ट वर्क कमीच असते. का कमी असते? कारण हार्डवर्क वाला जे नाही करायचं ते पण करतो आणि जे करायचं ते पण करतो आणि दोघांमध्ये मिक्सचर करतो, मेहनत खूप करतो, म्हणून त्याला हार्डवर्क म्हणतात. पण आजच्या जगामध्ये जर तुम्हाला एक्झाम पास करायची असेल, काय नाही करायचं स्किप, काय करायचं अगोदर करायचं म्हणजे स्मार्ट वर्क. ओके, सो ते तुम्हाला करायचं आहे. सो सर्व विद्यार्थ्यांनी काम करा. आज तुम्ही जे काही शिकले हे तुम्हाला माझ्या नंबरला सेंड करायचं आहे 9098138483. ओके, दिस इज माय व्हॉट्सअप नंबर. या नंबरला कॉल करू नका, फक्त तुमचा होमवर्क सेंड करा. होमवर्क म्हणजे काय बरं? होमवर्क म्हणजे हाच, आज तुम्ही जेवढे काही शिकले एकदा नोट डाऊन करून घ्या प्रॉपर. या लेक्चर शिवाय तुम्ही जे ट्रिक्सचे सेशन्स आहेत ते प्रॉपर करू शकत नाही. काय काय शिकलो एकदा रिवाइज करून सांगतो. आपण शिकलो इथं सब्जेक्ट काय असतो, हेल्पिंग वर्ब काय असतात, मेन वर्ब काय असतात आणि ऑब्जेक्ट काय असते. एक शॉर्ट मध्ये बघितलं. आपण नंतर बघितलं की टू डू नंतर काय काय लागत असते, टू बी नंतर काय काय लागत असते, टू हॅव नंतर काय काय लागू शकते हे बघितलं. नंतर आपण बघितलं की कुठला टेन्स कसा ओळखायचा, यानुसार तुम्ही काय ओळखू शकता, टेन्स ओळखू शकता. ओके, म्हणजे आपण याला म्हणतो की फॉर्म्युले, ऍडव्हान्स फॉर्म्युले. हा ऍडव्हान्स चार्ट आहे. ऍडव्हान्स टेन्स फॉर्म्युले बघितले आपण. बस एवढं. ह्या 3 गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये असल्या पाहिजे आज आपण शिकलो. एवढं जर तुम्ही केलं तर मी सांगतो डेफिनेटली उद्यापासून ज्या ट्रिक्स तुम्ही करणार ते 100% समजेल तुम्हाला. तुम्ही 2 ते 3 वेळाचे रिव्हिजन करा, नोट डाऊन करून घ्या, चालेल. सो ज्या विद्यार्थ्याला असं वाटतं की सर मला हे थोडंसं मला फास्ट वाटत आहे पण मला 0 पासून शिकायचं आहे, खूप सिंपल वेनी आणि अगदी 0 पासून आणि ऍडव्हान्स लेवल पर्यंत, आणि मी तुम्हाला पूर्ण 60 दिवस देऊ शकतो, 60, आणि मला त्या लेवलला शिकायचं, माझ्याकडे टाइम आहे, असे विद्यार्थी जर असतील तर ते विद्यार्थी आपला हा जो कोर्स आहे बेसिक टू ऍडव्हान्स ते जॉईन करू शकतात. बिकॉज या कोर्समध्ये कसं शिकवायला माहिती आहे का, प्रत्येक वाक्य इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश ते तर करणेच, वाक्य बनवणे, स्पेलिंग तयार करणे, त्याच्यानंतर त्याचा अर्थ समजून घेणे, वाक्याला पण समजणे, फक्त ट्रान्सलेशन करणे नाही, सेंटेन्सला सुद्धा समजणे. याच्यामध्ये फक्त बेसिकचे आपण जवळपास 15 लेक्चर टाकलेले आहेत. या 15 लेक्चर मध्ये तुमचं कम्प्लीट बेसिक कम्प्लीट करून दिलेलं आहे मी, आणि उरलेले 45 लेक्चर मध्ये तुम्हाला एमपीएससी, टीसीएस, आयबीपीएस, स्पीकिंगचा वेगळं केलेलं आहे. याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहे. शिक्षक भरती, स्कूल कॉलेजेसचे विद्यार्थी असाल तुम्ही ते सर्व आहे याच्यामध्ये. ओके, हा जो कोर्स आहे अगदी 0 पासून आहे. 0 पासून म्हणजे स्पेलिंग बनवण्यापासून आहे, उच्चारण कसं करायचं, स्पेलिंग कसं असेल तिथून आहे सर्व. ओके, 60 लेक्चर्स आहेत आणि 60 लेक्चरचा हा कोर्स आहे. हा कोर्स तुम्ही जॉईन केला तर तुम्हाला हे 60 लेक्चर तर मिळतीलच, पण सोबतच तुम्हाला मिळणार आहेत आपल्या ऍप्लिकेशन मध्ये जेवढे काही कोर्सेस आहेत याच्यासोबत 10 कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. तलाठी, वनरक्षक, शिक्षक भरती, तुम्ही 10वी 12वी मध्ये असलेले किंवा स्कूल कॉलेजमध्ये असलेले विद्यार्थी, त्याच्यानंतर इंग्लिश स्पीकिंग, इफ यू वॉन्ट टू लर्न, इफ यू वॉन्ट टू speak in English within few days, then also you can get that course free with this course, because there are lots of students who want to speak in English but they are unable to speak in English. The reason is they don't know from where to start. Okay, so त्या कोर्समध्ये तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. आणि तुम्हाला वाटतं की सर मला ऍडमिशन घ्यायची आहे, डायरेक्ट गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा. प्ले स्टोअरला आहे, ऍप स्टोअरला आहे, विंडोजला आहे, सगळीकडे आहे गायत्री अकॅडमी. ब्लॅक कलरचा लोगो दिसेल आपला. ओके, जी इंग्लिश वाला, ते ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. आणि तुम्हाला वाटतं की नाही सर मला थोडं विचारायचं आहे तर दिस इज अवर नंबर 7999189909. हर्षा मॅमला कॉल करू शकता. हा कॉल नाही रिसिव्ह झाला, दुसरा नंबर आहे 79 काजल मॅमचा नंबर आहे 7974838483. सो काजल मॅमला कॉल करू शकता. पण तुम्हाला वाटतं की नाही सर मला तुमच्यासोबत डिस्कस करायचं तर कॉल नका करू, या नंबरला तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. सो दिस इज माय पर्सनल नंबर 9098138483. ओके, कुठला इंग्लिशमध्ये डाऊट्स आला किंवा काही क्वेरी असेल तुम्ही मला इथं पाठवू शकता. रिप्लाय नाही मिळाला तर परत मेसेज करा, तुमचा मेसेज वरती येईल, कारण मला खूप सारे मेसेजेस येत असतात, तुमचा मेसेज मे बी खाली गेला असेल. सर्वात महत्वाचं आता आपण ज्या ट्रिक्सला सुरुवात करणार आहे, आता असेल आपलं ते ट्रिक्सवालं पहिलं लेक्चर. तसं तर ओव्हरऑल लेक्चर 2 नंबरचं असेल, बट ट्रिक्सचं ते पहिलं लेक्चर असेल. उद्यापासून आपण चॅप्टरला सुरुवात करणार आहोत आणि अगदी 0 पासून कशा पद्धतीने आपण कमी नॉलेजमध्ये सुद्धा अगदी 0 आणि काही सेकंदातच तो क्वेश्चन सोडू शकतो, तो किती टॉप लेवलचा, हाय लेवलचा असला तरी. ह्या ट्रिक्स वापरून जर तुमचे क्वेश्चन सोडत नसतील तर हा नंबर त्यासाठीच देत आहे माझा की सर तुमची ट्रिक्स होती, मग इतर कशी ट्रिक्स लागेल सांगा. आता आलं लक्षात?
चालेल मग. सो प्रत्येक विद्यार्थी आता इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी स्कोर करणार. जर तुम्हाला असं वाटतं की नाही सर हे लेक्चर करून सुद्धा माझा स्कोर येत नाही, तुमची भरलेली सर्व फीस रिटर्न मिळेल. हा कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला या कोर्समध्ये पीडीएफ नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहे, सर्व पीवायक्यू पेपर्स आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त एक नोटबुक करायचं आहे, बाकी सर्व काही आम्ही प्रोव्हाइड तुम्हाला करतो. चालेल, थांबूया आपण. ऑल ऑफ यू बाय. थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन, थँक्यू सो मच.